सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा गुरु ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव जननी देवाची जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनमु रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार पितद वसन्नास्तु ये गिरा अथावाच्य सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला
देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत सेवाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या दंडवती तुझे पाया दंडवती तुझे पाया पंढरीचा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आपुल्या हिता ज्वासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा, बहुतेकांच्या पाठातला, कायम कानावरती पडणारा, भजनामध्ये गायला जाणारा, अत्यंत सोपा पण अर्थाकडे आपलं दुर्लक्ष राहतं. कायम कानावरती पडणारा अभंग, सोपा असणारा अभंग जवळचा वाटतो पण त्याच्या अर्थाकडे आपण कधी लक्ष देत नाही. प्रसिद्ध अभंग आहे, त्याचा गोड अर्थ संतांनी आपल्याला या अभंगामध्ये जाग केलेला आहे. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती तुकोबारायांनी गायलेली आहे. विठाला विठाला विठाला. अभंगाच्या तीनही चरणाचा अर्थ एकमेकाशी संलग्न आहे. पहिलं जर कडवं पाहिलं तर धन्य माता पिता तयाचिया. कुणाचे आई वडील धन्य असतात? फार लक्ष देऊन ऐका. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहे. ज्या मुलाचा आनंद देवाला होतो त्याचे आई वडील धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे त्याचे आई वडील धन्य आहे. ज्याच्या घरामध्ये विठोबाची नित्य सेवा आहे, अखंडित भजन आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत. असा एक अर्थ लावता येतो. दुसऱ्या चरणाचं दुसरं जे कडवं आहे, तयाचा हरिक वाटे देवा, या चरणाशीही अभंग जुळवता येतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचा आनंद देवाला होतो. ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याचा आनंद देवाला होतो. ज्याच्या घरामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला येतात, देश सेवा करणारी, धर्मसेवा करणारी, अशाचा आनंद देवाला होतो. गीता भागवताचं पारायण करणारी जी कोणी आहेत त्यांचाही आनंद देवाला होतो. आणि विठोबाची वारी नित्यसेवा करणारे जे कोणी आहेत त्याचा आनंद देवाला होतो. इथे एक अभंग थांबला जातो. आणखी एक चरण आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुणाकुणाची सेवा घडावी? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचे आई वडील धन्य आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याच्या घरामध्ये अशी केशव दादासारखी जवान सैनिक शहीद झालेली मुलं, देशासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी, देवासाठी, संप्रदायासाठी, तत्वनिष्ठेसाठी अशी सात्विक मुलं जन्माला आली, अशांची सेवा मला घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण, देवाला आनंद होतो, अशांची सेवा मला घडावी. विठोबाची सेवा ज्याच्या घरामध्ये आहे, कीर्तन ज्याच्या घरामध्ये आहे, भजन ज्याच्या घरामध्ये आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणजे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तयाचा हरिक वाटे देवा आणि धन्य माता पिता तयाची. या 2-3 चरणाचा अर्थ या अभंगाशी जुळवला जातो. फार गोड आहे. जसा आपल्याला घेता येईल तसं आपण घेऊया आणि थोडंसं चिंतन या अभंगाचं आणि अगद्या नायक शहीद केशव गोसावीचं चिंतन आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या प्रतिवर्षी थाटामाटामध्ये चालणाऱ्या शिंदेवाडी गावाच्या हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये. काय सुंदर मंदिर बांधलं. शिंदेवाडी गावाला धन्यवाद दिले पाहिजे. काय सुंदर मंदिर. वा. मंदिरं गावातल्या हनुमंताची कशी असावी तर महाराष्ट्रानं शिकावं शिंदेवाडीसारखी असावी. असं गोड मंदिर आहे. पाहिलं की त्या मूर्तीकडे पाहत राहावं, हनुमंतरायाकडे पाहत राहावं. त्या मूर्तीकडे पाहिलं की हनुमान चालीसा सुचावी. अशी गोड मूर्ती आणि गोड. मलाच बोलवलं होतं काल्याला पण आता माझं भाग्य नव्हतं. हेच माझं दरवर्षी भाग्य आहे, त्यामुळं तिकडं काही येणं झालं नाही. पण अगदी सुंदर असं मंदिर आपण शिंदेवाडीनं उभं केलेलं आहे. आणि या हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या
शिंदेवाडी गावचे भूमिपुत्र आपले वीरपिता सोमगिरजी गोसावी यांचे पुत्र, माझी लाडकी बहीण यशोदा गोसावी यांचे पती आणि काव्याचे वडील, आपल्या सगळ्यांचे लाडके सुपुत्र, या गावचा अभिमान, नवे नवे महाराष्ट्राचा अभिमान शहीद केशव गोसावी यांच्या बलिदानाचा हा 5वा दिवस आहे, म्हणजे 5वं वर्ष आहे. त्यांना जाऊन 5 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि प्रतिवर्षी आपण 11-11 तारखेला, त्यावेळेला 11-11 तारीख होती म्हणून धनत्रयोदशी होती, पण ती तिथे आता बदलत राहते. पण तारखेला 11-11 तारखेला त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या या हुतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भावपूर्ण अंतकरणानं सर्व महाराष्ट्रातून दिग्गज मंडळी एकत्रित येतात. आणि दरवर्षी या कार्यक्रमाला उपलब्धी देऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवण्याचं काम आपण करत असता. माझं तर घरच आहे, मी नातं जोडलेलं आहे बहिणीचं, त्या संबंधातून खरं तर आता इथं दरवर्षी कीर्तन वेगळं पाहिजे, पण आता माझं नातं असल्या कारणानं, बहीण मानल्या कारणानं ही सेवा भाग्यानं मला मिळत राहते. आणि त्याला अनुसरून आज आपण याही वर्षी हे कीर्तन करण्याच्या नियोजनामध्ये आहोत. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. मानवंदना देण्यासाठी मला जावं लागलं आणि आपण कीर्तनालाही उशीर होऊ नये या 2 टप्प्यामध्ये, म्हणून आपण थोडंसं तिकडं जाऊन परत आलो. मानवंदना दिली त्याच्या त्या कार्याला, त्यांनी दिलेल्या देशासाठी आपलं बलिदान असेल, आपलं शरीर असेल, त्याला आपण मुजरा करून मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्याचा अंत्यसंस्कार तर केलाच, पण प्रतिवर्षी ती लेफ्टनंट कर्नल असतील, 24 मराठा बटालियनचे काही मंडळी असतील, दरवर्षी येतात आणि त्यांना मानाचा मुजरा देऊन प्रतिवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित असतो. त्या संबंधातून याही वर्षी ही सेवा पुनश्च एकदा आमच्या बहिणीनं, वडिलानं, त्या सगळ्या परिवारानं आणि शिंदेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळानं आमच्या पदरामध्ये घातलेली आहे. त्याला अनुसरून आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रमाणाच्या चालीचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं, चाली म्हणाव्या प्रमाणाच्या तर फक्त आमच्या रोहिदास साहेबांनीच म्हणाव्या असं नाव त्यांचं आहे. परमपूज्य ढोक महाराज असतील, माझंही कीर्तन असेल, आता सगळ्यांच्याच कीर्तनात फार प्रसिद्ध चाली झाल्या. काकड्याच्या चाली, मधल्या चाली, प्रमाणाच्या डबल चाली अतिशय उत्तम पद्धतीनं आणि वेळेला सांभाळणारे आहेत आमचे रोहिदास आबा जगदाळे. आबांना माझं वंदन. तदनंतर आपल्या भागातले आहेत, फार भाग्यवान आहोत आपण, ते मिळालेत आपल्याला. रोहिदास आबांना वंदन. मागं चाल म्हटलेली आमचे अण्णा म्हणत असतात, मंजूर आहे त्यांना, असे मंजूर बरं का, आमचे मंजूरकर प्रकाश महाराज. दिवाळीचा प्रकाश आपण दिव्यानं करतो, त्यांनी गायनानं केला, असे आमचे प्रकाश महाराज मंजूरकर. तुम्हालाही माझं वंदन. या भागातले आहेत, या भागाचं वैभव आहे, त्यांनाही माझं वंदन. तसंच आपल्या भागाचं दुसरं वैभव सिन्नर तालुक्याचे वैभव महाराज, अतिशय गोड आवाज आहे, चांगल्या गुरुकडे त्यांचं शिक्षण झालं, बऱ्याच कीर्तनाला या भागात आलं म्हणजे वैभव महाराजांची साथ असते. वैभव महाराजांना वंदन. आमचे प्राणप्रिय मित्र, जिवलग मित्र, खरं तर ज्यांच्याकडे पाहून कीर्तन शिकलो त्यांचे चिरंजीव आमचे हरिभक्तपरायण कृष्णा महाराज गिरी महाराजांनाही माझं वंदन. नावं सांगा मला. नारायण बाबा आहेत, बाबांना माझं वंदन. आधी करून महाराज असतील, गावातली भजनी मंडळी आहेत, आमचे श्याम महाराज आहेत, आमचे कीर्तनकार आहेत गाढे महाराज, अतिशय गोड कीर्तन. रोहिदास साहेबांच्या मैफिलीत आणि मीही कीर्तन ऐकलेलं आहे, त्यांचं मुखेडला असतं, संस्थान आहे आमचं एक मुखेडला, त्याचं श्याम महाराज येतात दरवर्षी कीर्तनाला. श्याम महाराजांची वाणी चांगली आहे, महाराजांनाही माझं वंदन. आपण परिसरातील, गावातील, संस्थेतील छोटी मोठी टाळकरी, गावातील भजनी मंडळी हे तुकाराम महाराज सारखाच घेऊन नाचतात, विनेकरी भारी आहेत बरं का, प्रसिद्ध झाले ते, त्यांनाही माझं वंदन. अगदी मृदंगाचार्य, मृदंगरत्न, मृदंग अलंकार किरण महाराज गोसावी, या सिन्नरचं वैभव, नाशिकचं वैभव. लग्गीचा बाज आहे, चांगलं वाजवणं आहे, गोड वाजवणं आहे, दिसणंही गोड आहे, स्वभावही गोड आहे आणि वाजवणंही गोड आहे. आमचे किरण महाराज गोसावी महाराजांनाही माझं वंदन. पेटीसाठी आमचे वाघ सर आहेत, त्यांनाही माझं वंदन. बसलेल्यापैकी बरीचशी मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये दीपक महाराज खरात, कालच किशोर महाराज खरात यांना संस्थेच्या भूमिपूजनासाठी कोणीतरी जागा दिली, त्याचा कार्यक्रम झाला, उमेश बाबांचं कीर्तन झालं. आणि त्यांचे बंधू दीपक महाराज, ते पण अतिशय गोड पखावज वादक आहेत. दुसरे आमचे पांगरी गावचे निलेश महाराज पगार, त्यांनी भरपूर कीर्तनं वाजवलेली आहेत. हरिभक्तपरायण चैतन्य महाराज बरं का, निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करतात आणि फाडमध्ये बऱ्याच वेळा तिकडे गेलं म्हणजे कीर्तनकार त्यांच्या परिचयाचे आहेत, आमचे मित्र आहेत. चैतन्य महाराज नागरे, तुम्हालाही वंदन. हरिभक्तपरायण तुषार महाराज, तुम्हालाही माझं वंदन. आधी करून आता आपल्या सगळ्यांचं वैभव. खरं तर आता त्यांच्यासमोर मी कीर्तन करावं म्हणजे ते आता जरा काजव्यानं सूर्याला असं दाखवल्यासारखंच झालं ते आता, पण आता काय करावं बरं का. अण्णा मागाशीच मी अण्णांच्या घरी गेलो, आशीर्वाद घेऊन आलो दिवाळीचा. मी आळंदीत असताना चाली म्हणायचो आबा, आणि चाली म्हणायला मग माझा आवाज चांगला होता,
पहिल्यापासून मला असं चाली प्रमाणाचा नाद होता म्हणायचं. त्यामुळे सप्त्याचे नियोजन लय असायचे माझ्याकडे, आळंदी त्या भागात, पुणे, मुंबईला. आणि मग त्या भागात कीर्तन केसरी, कीर्तन रत्न म्हणजे आमचे पांडुरंग महाराज गिरी अण्णांचं कीर्तन नाही असा मुंबईत, पुण्यात, मराठवाड्यात मोठा सप्ताहच नाही. आणि अजूनही तेवढेच ते ताकदीचे कीर्तनकार. पण त्या काळात आता ते अण्णा खूप फिरलेले आहेत आणि त्या संबंधानं अण्णांची कीर्तनं मी रेकॉर्डिंग करायचो. खूप कीर्तन आहेत माझ्याकडे, अण्णांकडे नसतील तेवढी माझ्याकडे कॅसेटी बरं का. नसताची दावणी भेव, भोळे भाविक जुनाट. मला नेमकं परीक्षेलाच अभंग आला भोळे भाविक, संस्थेत 4थ्या वर्षाला. अण्णाचं कीर्तन झालं, भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले. मग तो निश्चिंतता, निर्भयता, सुखरूपता, स्वतंत्रता अशा पद्धतीनं अण्णांनी तो अभंग सोडवला. जसाची तसाच मी लिहिला, खोटं कशाला सांग, जसाची तसा. त्याच्यात काही तुम्ही हिवाळा म्हणले तर मी पावसाळा सुद्धा नाही टाक, तुमचा हिवाळा तर मी हिवाळाच, त्याच्यात बदलच नाही केला. अशा अण्णाची कीर्तनं लिहिली मी. आणि ती कीर्तन, पहिलं कीर्तन जीवनात केलं भोळे भाविक आहे ते भडाण्याला तिकडं. आणि जेच तिथून ते युट्यूबला आलं, जे गाजलं म्हणतात. मग ते अण्णांचीच खरी कृपा आपल्यावरती झाली. आणि मग आता नंतर अभ्यास केल्यानंतर आता तयार करावं लागतं, बोलावं लागतं लोकात. पण ते पूर्वीचं जे मांडणीय कीर्तनाची ती कुणाकून मिळाली असेल तर ते गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी अण्णा यांच्याकडून आम्हाला मिळाली. मीच नाही बरं, असे हजारो कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात. जेवढे विनोद आहेत तेवढे इंगळे महाराजाचे उष्टे आहेत. आणि कीर्तनकाराची मांडणी ही पांडुरंग महाराज गिरी महाराजांची उष्टी आहे बघा. ते असे तयारच केलेली त्यांनी, ती मांडणी खूप सुंदर आहे. कारण ते पठाडे महाराजांच्या तालमीत तयार झालेले अण्णा. उपनिषदातला श्लोक, गीतेचा श्लोक, ओवीची पद्धत, त्याला तुकोबारायांचं प्रमाण, असं कटिबद्ध कीर्तन. संप्रदायाच्या दृष्टीनं अजिबात बाजूला नाही, संप्रदायाला धरूनच अशी काही मंडळी महाराष्ट्रात. त्याच्यामध्ये पांडुरंग महाराज गिरी अण्णा मोठं नाव आहे महाराज. आणि आपल्या संबंध सगळ्यांशी, सगळ्यांना धरून येत अण्णा, सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत. हसून स्वभाव आहे, गेलं की कायम हसणार, आशीर्वाद देणार. आणि आमचं माहेर घर आहे म्हणून अगदी पांडुरंगगिरी महाराजांना मी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्यासमोर मी काही मांडावं एवढं काही मी विद्वान नाही. पण आता अण्णा बसलेतच, शृंगारीले बाळ कौतुके यानुसार आता थोडंसं बोलतो. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापातीची जेवू लागे की संतोष लेणी वेगे मुखची ओढवी, ज्ञानोबाराय म्हणतात. तसं बापाच्या ताटातलं थोडंसं घेतो आणि तुम्हाला सांगतो, एवढंच आहे. पण अगदी ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे अण्णा बसलेले आहेत. यावर्षी योग आला बरं का. दरवर्षीच अण्णांना आमंत्रण असतं, पण थोडंसं कार्यक्रम वगैरे व्यस्तता त्या संबंधानं अण्णा यावर्षी उपस्थित आहेत. कृष्णा महाराजही बरोबर आहेत, आमचे वावीचे नाना आहेत, आधी करून बरीचशी मंडळी, बसलेल्यापैकी बरीचशी मंडळी मान्यवर आहेत. त्याच्या म्हणजे आमचे सुनील आव्हाड निफाड तालुक्यातून, काही सिन्नर तालुक्यातून, काही श्रीरामपूर तालुक्यातून हा लखन आलाय. अण्णा याचा पोरगा एक 5 वर्ष झाले का, 3-4 वर्ष झाले. या लखनचा मुलगा, या केशव गोसावीच्या चरित्र मी सांगतो कीर्तनात, मला ती रोज सांगायची सवय. 11 पासून एकदा सुरुवात झाली तारखेची, मी ते शहीद केशव गोसावीचं चरित्र सांगतो. तर त्याच्यामध्ये काही गीतं मी म्हणायचो ते, तर ते गीतं ऐकता ऐकता याचा पोरगा रोज नाचायचा त्या कीर्तनात. आणि अचानक थोडंसं आजार झाल्यामुळं त्याचा मुलगा निघून गेला. आणि त्याच्या मुलाचंही दरवर्षी आम्ही कीर्तन करतो श्राद्धाचं. पण त्याचं खूप प्रेम आहे या परिवारावर, शहीद केशव गोसावीच्या या संपूर्ण परिवारावर. तो पण लांबून आलेला आहे लखन. बरीचशी मंडळी मराठवाड्यातून काही आलेली आहे, बरीचशी मंडळी आपल्या भागातून या परिवाराच्या दुःखामध्ये किंबहुना या शहीद नायक केशव गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, 5व्या वर्षीची तिळांजली देण्यासाठी, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बसलेल्या सगळ्या आलेल्या भागातून, वेगवेगळ्या भागातून एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आपण सगळी भागातील, गावातील शिंदेवाडीची मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. दाकर महाराज आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून अशी जर कोणी राहिली तर माफी मागतो. बघा आता याच्यातच आपला वेळ जाईल. सगळ्यांना कोटी कोटी. आमचा गजर हरिनामाचा आमचा उद्धव दादा चांगलं शूटिंग करतो, चांगले त्याचे चॅनल आहेत. आणि महाराजांच्या चाली आहेत रोहिदास महाराजांच्या, त्यांच्या यूट्यूबला माझीही कीर्तन आहे, गोड आहे. गजर हरिनामाचा सबस्क्रायबर करा. पलीकडून अजून एक जण आलाय, काय नाव आहे तुझं, काय असं चॅनलचं सांग बाबा, म्हणजे आम्हाला बरं पडतं. चॅनलवाला आहे महाराजांचं आहे, आमचे संस्थेचं आहे, म्हणजे आमचे कृष्णा महाराजांचंच आहे. रामगिरी महाराज वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू, ज्यांच्या पोटी अण्णा जन्माला आले, त्यांचं हे चॅनल आहे. त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण
संस्थान आमचे वाल्मिक महाराज, माऊली हांडोरे, ज्ञानदेव हांडोरे, ही फार प्रेमाची मंडळी. आता वाल्मिक महाराजांचा तर खूप जीव आहे आमच्यावर. सगळीच ग्रामस्थ मंडळी बरं का, जे सरपंच असतील, चटई उचलतील, या कार्यक्रमाला योगदान देतात, त्या यशोदाताईला सहकार्य करतात, माता माऊल्या असतील, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. राहिलेल्या वेळेमध्ये थोडंसं अभंगाचं चिंतन आणि नायक केशव गोसावीचं चरित्र सांगून आपण थांबूया. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो व अभंगाला सुरुवात करतो. जो अभंग आपण निवडला आहे बहुतेकांच्या पाठातला, कायम कानावरती पडणारा आहे, भजनामध्ये आपण ऐकलेला आहे, पण फार सुंदर आहे. संतांनी अभंगाद्वारे आपल्याला जागृती दिलेली आहे, जाग केलेली आहे. किरण महाराज हजारो माणसं या सृष्टीमध्ये आपल्याला जाग करतात, पण स्वार्थासाठी करतात, धनासाठी करतात, लाभासाठी करतात, काहीतरी मिळावं म्हणून करतात. आमची सिस्टीम फार चांगली बरं का, आमचा पंचाळेचा फार सुंदर लावतो. राहिलंच त्याचं एक म्हणजे असं राहू नये नाव एखाद्याचं, मला नाराज केलेलं कोणी जमत नाही. आमचे राहुल दादा बरं, राहुल मस्त लावतो, त्यालाही वंदन. चौपदार एखादं राहिलं तर माफ करा, आता सगळेच बरं का. अगदी म्हणून काय, जो संतांनी आपल्याला जे जाग केलंय ते इतरांपेक्षा वेगळं जाग केलंय. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडून भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. संत जागृती देतात आपल्याला, जाग व्हा, जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता, हरिणी करा पंढरीनाथा, हसवले करा पंढरीनाथा, चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा कार्तिक महिना कोजागिरी पासून आपण आता काकड्याला सुरुवात केली. पाठच आहे आपल्या हे. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. कुठं कुठं जागं राहिलं पाहिजे या अभंगात वर्णन आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. नाही सगळ्या गोष्टीसाठी जागं राहता आलं तर एवढ्या गोष्टीसाठी तरी जागं राहा. एक शब्द वापरलाय धन, धनासाठी जागं राहा, दारेसाठी जागं राहा, पुत्रासाठी जागं राहा, भावासाठी जागं राहा, जनासाठी जागं राहा. याच्यात काय जागं राहायचं ऐका. धनासाठी आता पहिला शब्द अण्णा धन आला तर धनावर कुणी बोलावं, ज्याला बोलायचं तोच महाराज ठरून येतो. धन शब्द कसा सांगे, धनाबद्दल कसं बोलावं. बरं आता बोलू नये असं पण नाही, बरं धन घेऊ नये असं पण नाही बरं का, धन देऊ नये असं पण नाही बरं का. धन दिलंही पाहिजे आणि धन घेतलंही पाहिजे बरं का. पुन्हा ऐका, धन द्यायला जाग करत नाही संत आपल्याला, धन घ्यायला. म्हणजे संतांनी आपल्याला श्रीमंत व्हायला जागा नाही केलं, किंबहुना तुम्ही धन घेऊ नका असं संतांचं म्हणणं नाही. त्याचं कारण सांगू, संत श्रीमंत आहेत महाराज. हे आमच्या काही लोकांनी त्यांच्या फार वेगवेगळ्या कथा सांगून त्यांना गरीब केलं. मान संत गरीब नव्हते हो. तुकाराम महाराज गरीब नाही आहेत. आळंदीला कधी गेलात आपण तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात बारीला दर्शन लागल्याला, ज्यावेळेला तुम्ही समाधी मंदिराच्या अगोदर जाता, जिथून आता माऊलीच्या समाधीकडे आपल्याला जायचंय, त्या मेन गाभाऱ्यामध्ये कधीतरी बारीक लक्ष द्या, संगमरवरी दगडावरती कोरून लिहिलेलं आहे की या मंदिराच्या या गाभाऱ्याचं बांधकाम तत्कालीन परिस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या स्वखर्चातून झालेलं आहे. त्याला पुरावा दिलेला आहे खाली, कुठं सापडलं ते, त्याचं गॅजेट दिलेलं आहे, त्याचं पृष्ठ क्रमांक दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे त्याच्यात. का? कारण ते मंदिर त्या काळामध्ये जे जीर्ण झालं होतं ते तुकोबारायांच्या खर्चातून बांधलेलं. इतिहास आहे. म्हणजे तुकाराम महाराज जर एकटे माऊलीच्या मंदिराचा गाभारा बांधतात, ते गरीब आहेत का महाराज? तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, स्वयंभू आई गेले हो, स्वयंभू आई गेले हो. आम्ही राजे त्रैलोक्याचे, स्वयंभू आई गेले हो,
असं प्रमाण दिलं पाहिजे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे राजे म्हणतात तुकोबाराय. किती वर्णन केलंय संतांनी बघा. हो खरंच सांगतो. मग तुकाराम महाराज गरीब नाही, सगळं गाव एकत्रित येतं तर गावाच्या वर्गणीतून कधी कधी मंदिरं अपूर्ण आहेत बरं. सगळं गाव, सगळ्या गावाची वर्गणी तरी आपण अण्णा पाहतो कीर्तनाला गेल्यावर कितीतरी मंदिराचे कळस झाले नाही, काहीच्या भिंती पडल्यात. का? गाव एका विचाराचं झालं तरी होत नाही. तर एकटे तुकाराम महाराज स्वखर्चातून माऊलीच्या मंदिराचा गाभारा बांधते. कमी श्रीमंत नाहीत, गरीब नाही आहेत, ते श्रीमंत आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी भिकारी जर भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात त्याला नाथ महाराज जेवण वाढायचे. कमी श्रीमंत आहेत का संत? संतांनी धनाचा विरोध केला नाही. नीट ऐका, संत आपल्याला जी जागृती देतात, संत आपल्याला जे जाग करतात, संतांनी जे जाग केले ते धनाच्या ठिकाणी. कुणाचं धन घेता इथं जाग राहायला सांगितलं आणि कुणाला धन देता इथं जाग राहायला शिकवलं. उदास विचार उदास विचार ताई जोरात टाळी वाजवा, स्वागत करा. त्यांचं आगमन झालेलं आहे. ताई बऱ्याच कीर्तनाला असतात आणि या भागाच्या भाग्यविधात्या आहेत, विकासात्मक दृष्टीने काम करणार आहेत. त्यांना धन्यवाद देऊया आपण. विठाला विठाला कोणाचं धन घेता इथंही जाग राहा आणि कोणाला धन देता इथंही जाग राहा. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. हो तुकोबारायांनी प्रमाण दिलं. सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारून. अन्नदान करताना सगळ्यांना करा, कुठंही करा, पण धन देताना जाग राहा. कुणाला देता जाग राहा, कुणाचं घेता जाग राहा. दोन्हीसाठी कथा सांगतो मी तुम्हाला. कुणाचं घेतलं नाही पाहिजे. धनासाठी कुठं जाग राहायचं. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा कोल्हापूर परिसरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. त्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं, चांगले होऊन गेले. त्यांचं काम फार गोड होतं. बहुजन समाजाच्या म्हणजे माळी, कुणबी, धनगर, गोसावी, मातंग समाजाची जी मुलं आहेत त्या काळात त्यांना शिक्षण मिळत नव्हतं. त्या काळात बरं का, तो लगेच आता लावू नका काळ. काय व्हायला लागलं, त्या काळातले इतिहासातले भांडणं आता सांगितले म्हणजे आता आपण ते भांडण करायचे नाही. तो काळ होता ना. ज्ञानोबारांना त्रास त्या काळात ब्राह्मण लोकांनी दिला म्हणजे काय आताच्या पुजाऱ्याला आपण काढून द्यायचं नाही. तो काळ त्या काळात होता, ते राहिले नाही. आमचे महाराज पाठात सांगायचे आम्हाला. खरंच सांगतो, असं कधी करायचं. तो काळ आता लावायचंच नाही. त्या काळातलं आता जर लावलं तर भांडण होईल महाराज. त्या काळात ते अफजल खान बरोबरच. आता हिंदू मुस्लिमाची दंगल नको, आता जातीवाद नको, आता भांडण नको. ते काळ निघून गेला, ते झालं, ते सोडून द्या. महाराज सांगायचे व म्हणे मी काही दिवस भंडारा डोंगरावरती अभ्यासाला जायचो म्हटलं. तर त्या डोंगरावरती गाथा पाठ करत असताना खाली चिखली गाव आहे. त्या चिखलीला म्हटले मधुकरी मागायला यायचे. तर ते चिखली हे गाव मुंबईच्या पुण्याच्या मध्यंतरी एक्सप्रेस हायवेला लागायला तिथून रस्ता आहे म्हटले. त्यामुळं भरपूर गाड्या त्या रस्त्याने जायच्या म्हटले. आणि एक कुत्री म्हटले रोज त्या गाड्याच्या मागं धावायची. फार उदाहरण गोड आहे, शिकण्यासारखं आहे, कायम ध्यानात ठेवायला आपल्याला. तर ती कुत्री गाडीच्या मागं धावायची. अण्णा एखादी ट्रक गेली का धावली, मोटरसायकल गेली का धावली, टेम्पो गेला की काही जाऊ दे त्याच्या मागं धावायची. आलेल्या माणसावर मात्र धावत नसायची, कधी त्याला भुंकत नसायची. एक दिवस न राहून महाराज म्हटले त्या पाटलाला, मी विचारलं पाटील तुमची ही कुत्री हे बाकीच्या वाहनाच्या मागं धावते, रोज फास्ट बोलते, पुन्हा वापस येते, जाते, पुन्हा वापस येते, एवढी दमते, आणि ते माणसावर कधी धावत नाही, याचं कारण काय बुवा? ते पाटील म्हटले काही नाही. म्हटले महाराज काय झालं, या कुत्रीचे 5-6 पिलं एका ट्रकच्या टायर खाली मेलेले आहेत. आणि ती कोणती ट्रक आली का तिला वाटतं याच ट्रकने माझे कुत्रे मारले, म्हणून ती कोणत्याही वाहनाच्या मागं पळत राहते. तसं
मागं झालेले ते निघून गेले, ते आपण त्याच्या मागं जाऊ, त्यांनी नाही मारले. आताच्यानी आपलं नुकसान केलेलं नाही. उगाच त्यांच्याशी भांडत जाऊ नका. विनाकारण भांडण होईल असं काही बोलूच नका. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या काळातला आता लावायचं, त्या काळात ते गरज होती. त्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. हो, त्या काळात बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हतं. माळी काय, धनगर काय, ओबीसी जे लोक आता आपण म्हणतो बहुजन, गोसावी समाजात अण्णा इथं बसलेले आहेत, किंवा मी माळी आहे, कोणी काय, प्रत्येक जातीचा काय अभिमान नसतो असा प्रत्येकाला, जे काय आपल्याला भांडण नाही लावायचं. मुद्दा असा, मातंग समाजाचे काही त्यांना मिळत नव्हतं शिक्षण. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जे होते त्यांनी काय केलं, त्या काळातल्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांनी शिक्षण संस्था काढली. या मुलांना कसं काय शिक्षण मिळत नाही, मी देतो म्हटले, आणि त्यांनी संस्था काढली. बरं, ती संस्था काढली तर ती अशी, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. ज्या संस्थेत आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी अण्णा शिकले, सुधाकर महाराज असू द्या, आपल्या इकडे भरपूर महाराज आहे सिन्नर तालुक्यात, ज्या संस्थेतून तयार होऊन आले, ती संस्था म्हणजे आमची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची संस्था. त्या संस्थेला विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. जगातली एकमेव संस्था, संस्थेत शिक्षकाला पगार नाही ताई आणि संस्थेला फीस नाही, अशा संस्थेचे आम्ही विद्यार्थी तशा तत्वावर त्यांनी काढली. आणि गोरगरिबांची पोरं शिकायला लागली, इंजिनियर व्हायला लागली, डॉक्टर व्हायला लागली, पैसा यायला लागला, पोरं आपापल्या पायावर उभं राहायला लागली. पण झालं काय, हे सगळं होत असताना संस्थेला फीस नसल्यामुळं पोरांच्या शिक्षणाला म्हणा पैसे कुठून आणायचे, पैसे लागतील ना खायला म्हणा, निवासी विद्यार्थ्यांना म्हणा. म्हणून त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये गावोगावी जाऊन त्यांनी धान्य मागितलं. व माझी संस्था आहे, माझ्या संस्थेला धान्य द्या. मग आता लोकांना अशी चांगली संस्था पाहून लोक धान्य द्यायला लागली. कुणी एक पोतं, कुणी अर्ध पोतं, कुणी 1 क्विंटल, कुणी 50 किलो, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे. किरण महाराज, दीपक बाबा, ते यायला लागलं धान्य, पोरांचं पोट भरायला लागलं, संस्था चालायला लागली, पोरं शिकायला लागली. पण झालं असं, गोकुळदादा पाटपिंपरीकर, ऐका झालं असं, नेमकं ते सगळं असं चालत असताना नेमकं एक दिवस असं झालं, आता यावर्षी जसा दुष्काळ आहे, पाऊसच पडला नाही यावर्षी, तसा आपल्याकडे कायमच दुष्काळ आहे. तुमचा हा भाग थोडा आमच्या बीड जिल्ह्यासारखाच येऊ. आता हे अण्णा सांगत असतात शिर्डी हायवे गेला म्हणून बरं इकडं जरा, नाही तर काही राहिलं नाही आपल्याकडे, काय ज्वारी सोडून काही येतं बी नाही इकडं. तसं आमचाही बीड जिल्ह्यात दुष्काळाचे, दुष्काळ असल्यामुळं महाराज लोक जास्त आहेत बरं का. पुन्हा सांग, हो, जिथं दुष्काळ जास्त आहे तिथं महाराज लोक जास्त जन्माला येतात. म्हणजे का, त्याचं कारणच आहे, श्रीमंताचे लोक संस्थेत पोरण, वादकन, गायकन. लोहगावला आता तुकोबरांच्या काळात अर्धे टाळकरी होती तुकाराम महाराजांनी. आता तिथं विमानतळ झालं, कोटी रुपयाला गुंठा झाला, तिथं एक टाळकरी विकत भेटत नाही, आता विकत आणावे लागतं. म्हणजे जमिनीचे भाव जिथं वाढतील तिथं बघा हे मालच तयार होत नाही महाराज. हा माल कुठं तयार होतो, जिथं दुष्काळ आहे. बघा तुम्ही, दुष्काळात अशी कीर्तनकार, गायक, वादक लई तयार होतात. आमच्याकडे असा फुटावर महाराज, 1 फूट मार, 1 फूट की वाद, दुसरा गाव नाही फुटावर 1 फुटावर महाराज हायचे, तयारच येतो. चांगला वादक आहे, चांगला गाय, बेसूर मालच नाही महाराज. लेकरू जन्माला येतच नाही दुष्काळात बेसूर, ते स्वरातच रडत येतं जन्माला येताना, स्वरच लावित येतं, सा लावित येतं, त्याला ते तयारच येत दुष्काळात. आता त्या काळात दुष्काळ पडायचे, फार भयानक दुष्काळ. आता सारखे नाही. आता काय झालं, दुष्काळ जरी एखादा श्रीमंत असला ते भागून जातं. थोडंफार पाणी पडलं तरी पैशामुळं लोक मुंबईला, पुण्याला कामाला जातात, संसार भागवतात. पण त्या काळात फार कठीण दुष्काळ, खायलाच भेटत नसायचं. दुष्काळ पडल्यामुळं जी लोक धान्य आणून द्यायची ना पाटलांना, भाऊराव पाटलांना संस्था चालवायला, ते धान्य बंद झालं. आता धान्य बंद झाल्यामुळं पोरं एक टायमिंगला उपाशी मारायला लागली, डोळ्यातून आसरूच्या धारा लागल्या त्यांच्या. काय करावं आता, मुलं तर शिकायला टाकली. आणि त्यांचं काय माहिती का, त्या भाऊराव पाटलांचं एक अन्न विशेष, शिवाजी महाराजावर लय प्रेम त्यांचं, छत्रपती शिवाजी महाराजावर फारच प्रेम. काही लोकांचं प्रेम असतं महाराज, ज्याच्या ते माऊली निवास, वैष्णव सदन, असं जसं जसं प्रेम आहे तसं आपण नाव देतो. काहीला माऊलीवर प्रेम, काहीला तुकोबारायांना प्रेम, काहीला मग निवृत्तीनाथ दादावर प्रेम, ज्याचं त्याचं प्रेमच ना महाराज. वेगवेगळ्या संतावर म्हणा, वेगवेगळ्या शिवरावर, वीरावर, साधूवर प्रेम राहतं आपलं, तसं त्यांचं शिवरायावर प्रेम. म्हणून त्यांनी संस्थेला नाव दिलं होतं रयत शिक्षण संस्था. संस्था उभी राहिली. आता येता ताई इतक्या हुशार बसल्या तर त्यांना माहीतच आहे सगळं. संस्था उभी राहिली आणि रयत शिक्षण संस्था सुरू झाली. गोरगरिबांची मुलं शिकायला, पण फीस कमी पडल्यामुळं, पैसे कमी पडल्यामुळं, धान्य कमी पडल्यामुळं आता काय करायचं, म्हणून स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र मोडलं त्यांनी महाराज, आणि 2-3 महिने पोरांना जेवण खाऊ घातलं. आता आपल्या बायकोचं मंगळसूत्र मोडून आपलंच पोरग आपल्याला संस्थेत घालावं लागतं. काळ किती बदलला बघा. त्यांनी त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र मोडून संस्थेतले पोरं शिकवले. आता आपण आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडायचं रोहिदास आबा
आणि मगच पोरग कोपरगावला शिकायला टाकायचं. म्हणजे आता काळ बदलला, तो काळ आता राहिला नाही. काय माणसं असतील महाराज, काय योगदान दिलं महाराज गोरगरिबांच्या पोरांना. तरी सुद्धा काही दिवस पुरेना, पुन्हा एक एक मुठभर धान्य गोळा केलं, त्याला मुष्टी धान्य योजना दिली आणि ते चालू राहिलं. पण आता पोरांचं जेवण भागेना. आणि अशा पिरियडला एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या की कोणीतरी भाऊराव पाटील संस्थेचं काम करतात, गोरगरिबांच्या पोरांना खायला देतात, त्यांना शिकवतात, डॉक्टर इंजिनियर बनवतात, पायावरती उभं करतात आणि त्यांच्या संस्थेला जेवायला धान्य कमी पडतंय. म्हणून त्या श्रीमंत सावकारानं माझ्याकडे लक्ष द्या, धनाच्या ठिकाणी जागं राहायचं. कुठं जागं राहायचं? कुठं जागं राहायचं? कोण घेतंय, कुणाचं घेताय, कोण देतंय तुम्हाला? कुणी पापातलं तर देत नाही, दुराचारातलं तर देत नाही, त्रासातलं तर देत नाही, दुःखातलं तर देत नाही. जागं कुठं राहायचंय? का संतांनी आपल्याला धनासाठी जागं केलंय? ऐका, जागं राहण्यासाठी सांगतोय. आणि मग त्या श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं, पाटील सकाळी 10च्या एसटीनं पहिलं साताऱ्याला या, आम्ही फार श्रीमंत आहोत, तुम्हाला 2 टेम्पो भरून धान्य देतो, काळजीच करू नका. भाऊराव पाटील सकाळच्याच एसटीनं पोहोचले. श्रीमंत सावकारांना असा मोठा मंडप दिला होता. आबा भारीतली सिस्टीम लावली होती, 200-400 लोक गोळा केली होती, खुर्च्या मांडल्या होत्या, हार आणले होते, गंध आणला होता, गुलाल आणला होता, मोठे झरीचा फेटा आणला होता, भारीतल्या शाली आणल्या होत्या. खुर्चीवर भाऊराव पाटलांना बसवलं. माझ्याकडे बघा, झरीतला फेटा बांधला, गळ्यामध्ये हार घातली, चांगल्या प्रकारानं त्यांचं स्वागत केलं. आणि माईकवर ते सावकार म्हणायला लागले, वा कर्मवीर, वा भाऊराव पाटील, तुमच्यासारखी माणसं कमी आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. अशी माणसं काय लाखो वर्षातून एकदा जन्माला येतात? वा काय काम आहे तुमचं, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. पाटील कोणी असं आता वागत नाही, असे कोणी आता राहिले नाही. तुम्ही मात्र भाग्यवान आहात, गोरगरिबांना शिकवता, संस्थेला धान्य कमी पडलंय तुमच्या, काळजी करू नका, आम्ही खूप श्रीमंत आहोत, आज तर देतोच म्हटले टेम्पो भरून, पण तुम्हाला जेव्हा पुन्हा लागेल तेव्हा आम्हाला मागा, भरभरून देतो. खूप आनंद झाला, सगळ्यांचे चेहरे फ्रीज झाले. दाता मिळाला, बुवा संस्थेला चालवणारा मिळाला, अन्नदान करणारा मिळाला. पण त्या ओढ्यावर ते सावकार थांबले नाही. ते म्हटले, पण पाटील हे टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आट आहे. म्हटलं आट? म्हटलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला पाळायचे, आणि ती पाळणं होत नसेल तर ते काम करत नव्हतं. त्याच्यावर विश्वास असायचा. आता कशाची आटन, वचन, शब्द, तुम्ही तुमच्या मित्राला फोन पे करा 1000 रुपये. अरे मित्रा लय अर्जंट काम आहे रे, मला 2000 टाक रे, फोन पेला आत्ता परत करतो तुला. अरे रे रे रे, तुम्ही 2000 टाकून बघा, परत तुमचे येणार नाही, मिळतच नाही ते पुन्हा नाही. बघा याच्यात बऱ्याच जणाला करंट लागला, बऱ्याच जणांनी वापस नाहीच ते. तुम्ही किती वेळेला मागा, मी कशाच ते राहिलं नाही महाराज. वचन, आटन, शब्दन, विश्वासन, ते कशाचा काळ? ते काळात ते म्हणजे ओ सावकार, ते धान्य द्यायच्या आधी तुमची आट काय ते सांगा, बोला लवकर काय आट आहे. ते भाऊराव पाटील म्हटले काय अवघड नाहीये. ते सावकार म्हटले एवढी अवघड नाही, जमेल तुम्हाला, सोपी आहे. काय काय म्हटले, आठ सांगा. काय नाही म्हटले, सोपी आहे म्हटले, तुम्हाला जमेल. 2 टेम्पो नाही, तुम्हाला लागेल तेवढं धान्य देतो. आठ एकच आहे म्हटले, ज्या संस्थेचं तुम्ही बांधकाम केलंय, पोरं शिकवता, त्या संस्थेला अन्नदान करतो, पंगत घालतो, धान्य देतो. आठ एकच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय रयत, तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला द्या. असं म्हणल्यावर लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलांचे. अतिशय प्रेम त्यांचं शिवाजी महाराजावर. डोक्यावर बांधलेला फेटा दान करून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, त्या सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि लाल डोळे करून ते भाऊराव पाटील म्हटले, सावकार खबरदार, ओ सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो म्हटले, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधी बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचं घर तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याच्या पोत्यानं एकही पोरगा मी शिकवणार नाही, आणि तुमचं धान्य नकोच आम्हाला, घेतलं नाही. कोण देतंय इथं जागं राहा. नावासाठी तर देत नाही ना, कोणी फसवत नाही ना, तुम्हाला त्रासामध्ये टाकत नाही ना, जागं राहिलं पाहिजे. आता गंमत आहे का, कोण देतं इथं जागं राहायचं, आणि कुणाला देता इथं पण जागं राहायचं. कुणालाही देऊ, त्याची गोशाळा आहे का बघत जा, बघत जा, तिथं जाऊन बघत जा नक्की गायी आहेत का बुवा. कुणाला द्या ना, नक्की द्या. गुरुवारी आमचे संजय महाराज पाचपोर बाबा आहे. अहो महाराज किती गोशाळा आहेत महाराज. म्हणजे पांडुरंग अण्णा जातात विचारा, अहो वेड्या लोकांना सांभाळतात महाराज ते. द्या ना, तुम्ही देत नाही, माझं मत नाही, देऊ नका, द्या, पण तुम्ही कुणाला देता, कुणालाही देऊ नका गड्या, कुणालाही देऊन. ते पंढरपूरला भिकारी बसलेले असतात, आणि मग ते पठाडे महाराजांचं तुम्ही ऐकलं असेल कीर्तनात, लई गोड म्हणायचे,
एक दोन पैसा द्यावो धर्माल. पठाडे महाराज म्हणायचे एक दोन पैसा द्यावो धर्माल. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. एक दोन पैसा द्यावो धर्माल. आपल्याला वाटतं 100 रुपये देऊ काय, पिवळी 200ची नोट देऊ काय, जांभळी नवीन आलेली 500ची देणार नाहीत आपण. मनामध्ये येतं आपल्या मनामध्ये नोटाचे कलर ध्यानात ठेवू जाईल. नवीन आलेली बरं का, गुलाबी बंद झाली आता राहिली नाही बरं का. असं आपण देऊ काय असं वाटतं. 200 रुपये आपण त्याच्या हातात टाकले आणि भिकारी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला. म्हणजे ऐका, धन कुणाला देताय इथंही जागं राहा, कुणाचं घेता इथंही जागं राहा. धन दारा दारा म्हणजे पत्नी, ज्याचं लग्न झालं त्यानं ऐका, पत्नीसाठी जागं राहायचं म्हणजे कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, सप्त्याला जाऊ देते की नाही. दारेसाठी जागं राहा. धन दारा पुत्र मुलासाठी सगळ्यांनी जागं राहा. बघा हा बाप हो, इथून हात नाही ना या बापाला, अपंग हाताचा बाप आहे बघा हा सोमगीर गोसावी. हो, बायको गेली म्हणून त्यानं लग्न नाही केलं दुसरं. या सोमगीर दादानी तुटलेल्या हातानं भाकरी केल्या की नाही, आणि भाकरी करून हा पोरगा शिकवला महाराज. तो पोरगा मिलिटरीमध्ये घातला. तो पोरगा आज त्याच्या 5व्या आपण पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. हो, देशासाठी शहीद झाला, छातीवर गोळ्या झेलून गेला. म्हटला नाही माझ्या बापाचं काय होईल, माझ्या यशोदेचं काय होईल, मला होणाऱ्या बाळाचं काय होईल याचा विचार न करता हो जर तो पोरगा देशासाठी मुजरा करून जातो ना, त्याचं एकमेव कारण हा बाप जागी राहिला. या बापानं त्या पुत्रासाठी जागर राहणं स्वीकारलं. अरे त्यानं सांगितलं जा सीमेवर. मी पुन्हा सांगतो, बापानं पुत्रासाठी जागर राहिलं पाहिजे. बघा ते जवान आलेत आपल्याकडे, हे सगळे जोरात टाळी वाजवा त्यांच्या. या पुढे या जवान साहेब, या पुढे, इथं जागा आहे तुम्हाला. या देशासाठी लढणारी ही मुलं आहेत. बघा कधी छातीवर गोळी जाईल आणि कधी त्यांना शेवटचं. जोरात वाजवा टाळी. या आणखी जोरात वाजवा, जोरात. खरंच यांना मुजरा आहे महाराज. आईच्या गर्भात उमगल झुंजाराची रीत. आईच्या गली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली बेडी प्रीत. तलवारीची लगीन लागल जडली प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार काय कुणाचे भेटे. शूर आम्ही सरदार काय कुणाचे भेटे. काय शब्द वापरलेत यांच्यासाठी आहेत बरं. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही ती पुत्रासाठी जागी राहिली ती माता. तलवारीशी लगीन लागल जडली बेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूरामी हे सरदार मंडळी आहे, शूर आहेत ते, आपल्यासाठी आहेत. ही मुलं जन्माला घालणारा जो बाप आहे तो जागा आहे महाराज. बापानं पुत्रासाठी जागं राहिलं पाहिजे, आईनं पुत्रासाठी जागं राहिलं पाहिजे. बापानं कायम पुत्रासाठी जागं राहावं, आईनं कायम पुत्रासाठी जागं राहावं. त्या इंदोरमध्ये अण्णा एक असा बाजारात घंटा बांधलेला आहे मोठा. कधी गेले तर बघून या. आपण जर तिकडे गेलो ना मध्य प्रदेशमध्ये महाकालला जाताना, तर तो घंटा बांधलेला आहे असा भर बाजारात. तो याच्यासाठी बांधला होता, तो अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला. काय झालंय, ज्याच्या त्याच्या जातीने ही माणसं वाटून घेतल्यामुळं जरा थोडीशी वाईट वाटतं महाराज. भगवान बाबा नुसते वंजारी समाजाचे नाही आहेत, ते सगळ्या समाजाचे आहेत. अहिल्यादेवी होळकर नुसते धनगर समाजाची नाही आहे, ती सगळ्या समाजाची आहे. नुसता धनगर समाजाच्या घरातच तिचा फोटो नकोय,
मराठ्याच्या पण पाहिजे, माळ्याच्या पण पाहिजे. सावता महाराज काय नुसते माळ्याच्याच घरात पाहिजेत का? असं नाही महाराज, सगळ्यासाठी येत रे ते. सगळ्यांनी त्यांचं अवलंबन केलं पाहिजे, सगळ्यांनी त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे. कोणत्या जातीत, कोणत्या कुळात, कोणत्या धर्मात जन्माला आला, याच्यापेक्षा किती कीर्ती करून गेला, समाजाला काय देऊन गेला, हे फार महत्त्वाचं आहे महाराज. शिकलं पाहिजे की नाही हे कायम ध्यानात ठेवा. 1 कोटी, मी अहिल्यादेवींचा इतिहास वाचला अण्णा, अरे रे रे रे, काय बाई होऊन गेली, बाप रे. तशी रणरागिणी माता पुन्हा होणे नाही महाराज. 1 कोटी तीर्थक्षेत्राला इंदोरमधून निधी पोहोचत केलेला आहे त्या बाईनं. 1 कोटी तीर्थक्षेत्र, आळंदी असू द्या, त्र्यंबक असू द्या, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केलेला आहे. पुढचं सांगू तुम्हाला, जेवढ्या गंगा, जेवढ्या नद्या आहेत या देशात, त्या देशातल्या प्रत्येक नदीवर घाट बांधलेला आहे. इतकी श्रीमंत त्या काळातली बाई. 34 वर्ष ज्यावेळेला त्या गोमातेच्या जवळ ती अहिल्यादेवी गेली, तर अहिल्यादेवीला आलेलं वर्ष झालं, तिला कळालं, आणि गोमातेनं पुढे चालायला लागली. अहिल्यादेवी तिच्या मागं, गोमाता पुढे, अहिल्यादेवी बछड, तिचं वासरू कुणीतरी एका नराधमानं भरधाव वेगानं रथानं उडवलं होतं, आणि तिच्या बाळाच्या चिंधड्या झालेल्या होत्या, रक्त सांडलेलं होतं, आतडी बाहेर आलेली होती, आणि तिचं ते बछड चौकामध्ये मरून पडलं होतं. आणि ती गोमाता डोळ्यातून अश्रूच्या धारू आणून म्हणत होती, अहिल्या, तुझ्या राज्यात जर सगळ्याला न्याय, हे अहिल्या, तुझ्या राज्यात जर सगळ्याला न्याय मिळतो ना, तर कोणीतरी नराधमानं माझं बछड उडवलंय, हो भर चौकात भरधाव वेगानं रथ आणलाय, मागचा पुढचा विचार न करता, दयामाया न करता माझ्या बछडाच्या, माझ्या वासराच्या अंगावरून रथ घातलाय. मला न्याय दे अहिल्या, मला न्याय दे अहिल्या, मला न्याय दे अहिल्या. हंबरडा फोडून गाय रडते. अहिल्यादेवीच्या लक्षात आलं, आणि अहिल्यादेवीने न्याय दिला. ऐका हो तायांनो, न्याय असा निघाला की ज्या कुणी नराधमान दयामया न करता एवढ्या भर चौकामध्ये या गायीचं बछड उडवलं असेल, त्या नराधमाला आत्ताच्या आत्ता या चौकामध्ये त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा, आपल्या राज्यातला एक सारथी रथामध्ये बसवा, भरधाव वेगानं रथ आणा, आणि त्या नराधमाच्या अंगावरून रथ घालून त्याचा प्राणच घेऊन टाका. मुखातून न्याय निघाला, आदेश महाराणीचा निघाला. हो, सगळं दरबार हादरला. आणि तेवढ्यामध्ये आता कोण असेल हा नराधम, सगळे पाहत होते. तेवढ्यात एक प्रधान सेवक धावक आले. हो हो, अहिल्यादेवी न्याय मागं घ्या, अहिल्या माता न्याय मागं घ्या, अहिल्यादेवी न्याय मागं घ्या. काय झालं म्हटले न्याय मागं घ्यायला? ज्या कोणाकडून हे कृत्य घडलंय ना अहिल्यादेवी, तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे, या राज्याचा युवराज आहे, तुमच्या नंतरचा गादीचा वारस आहे. त्याला कोण बांधणार? त्याचे हात कोण बांधणार? हो, त्याचे पाय कोण बांधणार? अरुण भाऊ, तुम्ही ऐका हे उदाहरण. त्याच्या अंगावरून रथ कोण घालवणार? अहिल्यादेवीनं तर न्याय दिला. काय झालं म्हटलं, युवराज असला म्हणून बांधा त्याचे हात. त्याच्याकडून जर हा गुन्हा घडला असेल तर बांधा त्याचे पाय, घाला त्याच्या अंगावरून रथ, मारून टाका त्याला. सोपं आहे काय? ऐकायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे. भरत चौकात युवराजाचे पाय बांधले दादांनो, भरत चौकात त्याचे हात बांधले. ऐका रे माझ्या बहिणींनो, आणि चौकामध्ये त्याला बांधून भरधाव वेगानं रथ आणायचा आहे, त्याच्या अंगावरून घालायचा आहे. सोपं आहे महाराज? युवराज आहे, एक एकुलता एक मुलगा आहे. ज्या महाराणीनं जगाला सांभाळलंय, ज्या महाराणीनं राज्याला सांभाळलंय, तिचा पोरगा तुडवायचा, तिच्या पोराला मारायचं? कोण चालवणार, कोण घालणार अंगावरून रथ? हो, बराच वेळ झाला, उशीर का होतोय? अहिल्यादेवी या राज्यातला एकही सारथी रथ चालवायला तयार नाही. रोहिदास आबा, कोणती माता पोरासाठी जागी आहे बघा, कोणत्या मातेनं मुलाला सावध केलंय, कोणती माता जगली देशासाठी. ऐका, अरे कोणता सारथी रथ चालवत नाही, युवराजाच्या अंगावरून कोण रथ घालणार? एवढ्यामध्ये स्वतः अहिल्यादेवीने रथामध्ये उडी मारली. हो, रथाचे ते आश्वाचे सगळे दोर आपल्या हातात घेतले, भरधाव वेगानं रथ काढला. सगळा दरबारात अचंबित झाला, सगळ्यांचे डोळे खाली गेले, बाजार रडायला लागला. एक माता लेकराच्या अंगावरून रथ घालणार, एक माता लेकराला मारून टाकणार. भरधाव वेगानं रथ निघाला. कुणी पाहायचं हे चित्र, कुणी डोळ्यामध्ये साठवायचं हे चित्र. भरधाव वेगाने रथ निघालाय. आता युवराजाचं काही खरं नाही, आता युवराज काही राहत नाही. एवढा भरधाव वेगाने रथ आला कृष्णा बाबा, आणि आता पोराच्या अंगावर जाणार. सगळ्यांचे डोळे झाकले होते, आणि तेवढ्यामध्ये चमत्कार झाला. त्या रथाला त्या गोमातेनं धडक मारून असा बाजूला तो रथ लोटला. अहिल्यादेवीचा रथ बाजूला गेला. अहिल्यादेवी रथातून उतरल्या, चाकाला धरून रडायला लागल्या. कारण अहिल्यादेवीला कळालं, रथ माझा मागं कुणी काढला, बाजूला कुणी काढला
तर एका गोमातेनं जिचं बछडं मेलंय, माझ्या पोरानं मारलंय, ती गोमाता म्हणते बघ अहिल्या, माझं लेकरू गेलंय, माझं बाळ गेलंय, मला माहिती बाळ गेल्याची व्यथा काय असते आईला, तुझ्या जीवनात तो प्रसंग नको. म्हणून गोमातेनं लोटला. कथा आपली संपली. पोरगा चुकला, ऐका, पोरगा चुकला म्हणून माझा पोरगा आहे माझा युवराज आहे असं नाही म्हटली ती. चौकामध्ये बांधलं त्याला. ही माता पुत्राच्या ठिकाणी जागी आहे. इतिहासातली आणखी एक माता आहे जिजाऊ नावाची, ती शिवरायांसाठी जागी आहे. ऐका. आणि आमच्या वारकरी संप्रदायात एक माता आहे, तिचं नाव मदालसा आहे, ती सुद्धा आपल्या लेकरासाठी जागी आहे. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेळे म्हणावे हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा हा देह वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा वरी चर्म घातले रे, आरवरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा रवरव दुर्गंधी रे, आस्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा, पर्यंदे मदाल सोहम जो रे बाळा, पर्यंदे मदाल सा, पर्यंदे मदाल सा, पर्यंदे मदाल सा. काय सुंदर वर्णन केलंय ज्ञानोबरांनी तिचं. मदालसा लिहिली ज्ञानोबरांनी. काय आई आहे, एका ऋतुध्वज नावाच्या राजाची राणी आहे, श्रीमंत आहे, ऋषीची कन्या आहे, इतकी दिसायला सुंदर आहे ती. पण ती म्हणते बाळा मी पाळण्यामध्ये घालताना तुला सांगते बघ, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड साधुवानी संत जेथे, असती पावदंड. जा साधूच्या संगतीत जा, वनवासी बन, संन्यासी बन, साधू बन, एक शूर बन, एक वीर बन. काय माता आहे महाराज. काही माता पुत्राच्या ठिकाणी जाग्या आहेत. धन दारा पुत्र, पुत्राच्या ठिकाणी जाग राहा. 12 वाजले हो, आता 3 गोष्टीतच 12 वाजले. धन दारा पुत्र जन, जनासाठी जाग राहा. आता पुढचं सांगतो, भावासाठी जाग राहा, बंधू. एवढं उदाहरण ऐका. आता सध्या काय झालंय, आपल्या घरातले बंधू एक विचाराचे राहिले, गावच एका विचाराचं नाही, घर एका विचाराचं नाही. काय पूर्वीची दिवाळी असायची बुवा, अरे रे रे, आजचा जर दिवाळीचा सण आणि पूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा दिवाळीचा सण बघा. सेंटचं तेल लावायला भेटल म्हणून पहिला नंबर लागायचं व आंघोळीला. पहिला मी पहिली आंघोळ करतो बा, पोरात भांडण. माझा, आम्ही दोघं भाऊ आहेत, तो गाडी चालवतो माझा लहाना भाऊ, आमच्या दोघात भांडण लागायचं. सेंटचं तेल लावायला भेटल बा आपल्याला, वर्षातून एकदा भेटायचं डाबर आमला. आता रोजच लावायला लागली लोक महाराज. वर्षातून एकदा मोती साबण भेटायचे, आता कधीही भेटते महाराज, कधीही लावा, किती लावा. वर्षातून एकदा पुरणपोळी भेटायची, आता रोज पुरणपोळी आहे महाराज. दिवाळी रोजच झाली, या दिवाळीला आनंद नाही राहिला. आता नुसते दिव्यापुरती दिवाळी आहे बघा, दारात दिवे लावण्यापुरती. नाही तर सगळ्याला घरामध्ये काय त्याची कमतरता भासत नाही. त्या काळातली ती दिवाळी काही वेगळी होती. पण एक वाक्य सांगू, आपल्या शिंदेवाडी गावात सांगतो बघा, तुम्हाला दिवाळी साजरी करायची असेल ना तर एखादा दिवा या सैनिकाच्या नावानं लावत जा बरं. आपल्यासाठी उभे येतणारे आपल्या देशातले शूर म्हणजे हे आपल्यासाठी संत आहेत महाराज. हेच आपल्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आहेत. आज ते तिथं उभे आहेत. हे मुलं आता इथं जरी सुट्टीवर आली तरी महाराज ते आता सुट्टीवर आली म्हणून, नाही तर दिवाळीत कितीतरी मुलं तिथं उभी आहेत महाराज आपली. यांच्यासारखीच आहे, टोपी घालून आहेत, मिलिटरीचे कपडे घातलेले आहेत, हातामध्ये बंदूक आहे. ऐका रे, छातीवर कधी गोळी जाईल, बर्फात उभा आहे, थंडीत उभा आहे, उन्हात उभा आहे. त्याच्यात कितीतरी माझ्या बहिणी बसलेल्या आहेत की त्यांनी आपलं कुंकू गमावलेलं आहे. 12 तारखेला पण 12-12च ना आपली ताई, आमच्या धरित्री ताई आल्यात, त्यांच्याकडे 12-12ला मनमाड जवळ कीर्तन आहे बघा. माझंच आहे कीर्तन 12-12ला, आपल्याला यावं लागेल त्याही कार्यक्रमाला. हो, मी जवानावर खूप प्रेम करणारा महाराज आहे.
कीर्तनात पहिल्यांदा सैनिक सांगायला सुरुवात कुणी केली तर मीच केली महाराज. मीच सांगतो त्याग आहे महाराज त्यांचा. अरे जर त्यांचा त्याग असेल तर आपण भगतसिंहाचा त्याग सांगितला पाहिजे. कीर्तनकाराची गाडी जर मातीच्या आधारानं चालत असेल तर मातीवर त्यानं बोललं पाहिजे. जर आमदार खासदार आपण मातीच्या आधाराने निवडून येत असेल तर आपण त्यांचा मान ठेवला पाहिजे. आपण जर गायक वादक सगळे ते जर तिथं बाजूला सरकले तर आपण कसा सप्ताह करू, आपण कशी दिवाळी करू, आपण कशी वारी करू, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. ते तिथं उभे आहेत बघा. आता 11 महिन्यापूर्वी तो सौरभ आवटी नावाचा पोरगा शहीद झाला महाराज. अरे रे रे, काय वाईट घटना घडली. पारनेर तालुक्यामध्ये आमच्या अण्णांची 10-12 सप्ते त्या काळात अजूनही आहेत. अण्णा जातात त्या भागामध्ये राळेगण सिद्धीला. मला वाटतं अण्णांनी मला एक पारनेरलाही कीर्तन दिलं होतं शिवरात्रीच्या सप्ताहामध्ये. अण्णांचं नियोजन राहतो पांडुरंग महाराजगिरी अण्णांचं. त्या राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंचा जन्म झाला. ते त्यांचं गाव आहे राळेगण सिद्धी, ऐका. आणि ते पद्मावती मातेचं मंदिर आहे त्या राळेगणला. आणि सौरभ आवटी नावाचा पोरगा 11 महिन्यापूर्वी शहीद झाला. अरे काय पोरगा होता महाराज, राजबिंडा दिसायला पोरगा होता. काय मुलं आहेत महाराज, हे असे सुंदर दिसायला मुलगा होता महाराज. ऐका, इतका छान होता. बाप त्याचा पोलीसमध्ये, आई पण त्याची नोकरीला आहे. घरामध्ये कुठल्या पैशाची कमी नाही, भरपूर जमीन आहे. तो म्हटला नाही माझे मायबाप श्रीमंत आहेत की माझ्या घरात नोकरी आहे, मला काय गरज आहे सीमेवर जायची. तरी सुद्धा त्या पोरानं संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आंबेडकर युनिव्हर्सिटीत पास झाला तो. आणि मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. हो, मराठा बटालियनमध्ये गेला. लढता लढता तिथून कॅप्टन झाला. आणि कॅप्टन झाला आणि त्याची सियाचीनमध्ये ड्युटी लागली होती. आणि त्या सियाचीनच्या ड्युटीमध्ये इतका बर्फ पडला महाराज, अण्णा, इतका बर्फ पडला की त्या बर्फामध्ये त्याच्यापर्यंत मोबाईलची रेंज पोहोचली नाही. तिथपर्यंत माणसं जाऊ शकली नाही. 2 दिवस तो पोरगा बर्फामध्ये अडकला. तर 27 वर्षाचा राजबिंडा पोरगा बर्फामध्ये अर्ध अंग त्याचं गोठून गेलं महाराज. अर्ध अंग त्याचं गोठून गेलं महाराज. शेवटी श्वासोश्वास कोंडला गेला. आणि एक 27 वर्षाचा पोरगा तुमच्या माझ्यासाठी मुजरा करून निघून गेला महाराज. ऐका रे, पोरगा गेला ज्या दिवशी त्याची बॉडी सापडली ना अण्णा, अर्धा बर्फ झाली होती त्याची बॉडी. गोठला होता, हात कापावा लागला हो त्याचा. कल्पना करून पहा रे, सांगायला खूप बरं वाटतंय रे, कठीण आहे रे महाराज. आपल्या समोर बसलीतले ही 5 जण बघा, कधी कल्पना करा रे. हो, अर्ध अंग कापावं लागलं त्याचा, हात कापावा लागला, शरीर कापावं लागलं. आणि अर्धी बॉडी त्याची भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून राळेगण सिद्धीला पोहोचली. आणि त्याच्या आईनं ज्यावेळेला झेंडा सरकून पोरगा पाहिला, तू भंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा. रोज गातो बरं का मी हे गीत, पण आज यांच्या समोर गातो. त्या आईनं जसं गालावून हात फिरवला, हो तसंच महाराज गालावरून हात फिरवणी आई पोटाशी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. ए राजा ए सोनुल्या, गेला गेला माझा राजा गे. हात फिरवता फिरवता अचानक हात दंडाकडे गेला. पाहिलं तर लेकराला हातच नाही राहिला. माझ्या लेकराचा हात कुठे, माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे. आईनं विचारायला सुरुवात केली. शासकीय इतमामात संस्कार करायला आलेले जवान सांगत होते, आई तुमच्या पोरानं देशाच्या मातीसाठी प्राण दिला, तुमचा पोरगा देशासाठी शहीद झाला, अमर झाला, आई अमर झाला म्हणत असताना माझ्या बाळाचा हात कुठे. सगळी ज्या वेळेला त्याला कंडिशन कथा सांगण्यात आली, तर या घटनेला अण्णा 11 महिने झाले. 11 महिन्यापासून त्या सौरभची आई हातानं जेवण करत नाही, जेवत नाही महाराज. हातानं घासच खात. कुणीतरी तिच्या मुली तिला जेवण घालतात, कुणीतरी तिला आंघोळ घालतं. माय जेवत नाही हो, हातानं घास घेत नाही. हो, मी सत्य घटना सांगणारा महाराज आहे. मी जाऊन आलो त्या आईकडे. आई नका, तुम्ही जेवलं पाहिजे. म्हटलं तर काय करता येणार आहे, तुमचा पोरगा देशासाठी गेला, अमर झाला. हो, त्याला आमचा मुजरा आहे, कीर्तिमान आहे तुमचा मुलगा. अशी मुलं काय कोणाच्याही पोटी जन्माला येतात का. तर ती आई शब्द म्हणते अण्णा, ती म्हणते बाबा असं जवळ तोंडाजवळ घास आला ना, माझ्या लेकराचा हात मला दिसतो, जेवण जात नाही, हात तोंडाजवळ आणावं वाटत नाही.
नाही गड्या त्यांची बरोबरी आपण करत गड्या. फक्त एकच म्हणू शकतो आपण त्यांच्यासाठी, राहिल्या त्या कीर्ती हे जगमाजी राहिल्या त्या कीर्ती. हो जगामागे राहिला त्या कीर्ती, जगामागे राहिला त्या कीर्ती. एकच त्यांच्यासाठी म्हणू शकतो आपण, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. अरे आपल्यासाठी रे, आपली दिवाळी चांगली व्हावी म्हणून, आपला सण चांगला व्हावा म्हणून जर ही माणसं 25व्या वर्षी, 28व्या वर्षी, 30व्या वर्षी मुलाचा त्याग, बायकोचा त्याग, घराचा त्याग करतात. अरे स्वाती महाडिकचं चरित्र वाचा, माझ्या यशोदाताई गोसावीचं चरित्र वाचा, धरित्रीताई घुगेचं चरित्र वाचा. हो नवरा गेलाय रे, कपाळाचं कुंकू गेलंय रे. आपण काय दिलं म्हणजे त्यांच्या या शब्दाची बरोबरी करू शकतो? नाही करू शकत. साखरे महाराज काय आणि कोणता महाराष्ट्रातला महाराज काय, नाही त्यांचं वर्णन करू शकत आपण. आपल्या मासेसाठी, आपल्या देशासाठी छातीवर मुजरा करून गोळ्या झेलून जाणारी माणसं असतात, कायम ध्यानात ठेवा. याच्यासाठी सांगतोय, घरी घेऊन जा. हे जसं पुत्रासाठी तुम्ही जागे आहेत, जसे तुम्ही आईसाठी जागे आहेत, जसे तुम्ही दारेसाठी, धनासाठी जागे आहेत, तसं भावासाठी सुद्धा जागं राहिलं पाहिजे. धनदारा पुत्रजन बंधू, बंधू बंधू म्हणजे भाऊ. बरं आपण इथपर्यंत आलो. या पुढे आता विठाला 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 आमच्या जयश्रीताई तिकांडे, जरा जोरात टाळी वाजवाय. महाराष्ट्राच्या लोकप्रिय कीर्तनकार आहेत. छान कीर्तन, वाणी गोड आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो चांगलं काम आहे त्यांचं. ते आपण या यशोदाताईच्या दुःखामध्ये किंबहुना शहीद नायक केशव गोसावी यांच्या 5व्या पुण्यस्मरणासाठी उपस्थित झाल्या. ताईंना माझा नमस्कार आहे. जय हरी आहे. धन्यवाद. बरं का, जसं आपण धनासाठी जागे आहोत, पुत्रासाठी जागे आहोत, तसं आपल्याला संतांनी भावासाठी जागे, बंधूसाठी जागा असलं पाहिजे. पांडुरंग महाराजगिरी अण्णांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची सगळी मुलं एका विचारानं जेवत होती. फार आनंद वाटला. भाऊ एका विचाराचा असला पाहिजे. माझाही भाऊ गाडी चालवतो. मी तो कायमच कीर्तनात सांगतो अरुण भाऊ की भाऊ असा निघावा. माझा भाऊ मला कधी तांब्या भरू देत नाही. तोच माझं सगळं काम करतो. कोणतीच अडचण आतापर्यंत 20 वर्षात आली नाही. सगळं आमचा भाऊ बघतो. घर तोच बांधतो. काय ते बघत. पाकिटच माझ्याकडे नाही, त्यालाच देतो. खरंच काही द्या तुम्ही, मी त्यालाच देऊन टाक. तुम्हाला खोटं वाटेल, मी काल आळंदीत जागा घेतली त्याच्याच नावावर आहे. आळंदीतली नाही, घरची बी जागा त्याच्याच नावावर आहे. तुम्ही म्हणाल महाराज फसताल तुम्ही. मला लोक म्हणले असं, महाराज तुम्हाला देईन हाकलूल तो. म्हटलं कधीच देऊ शकत नाही. माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणल्याने काय होईल? असं होत नाही महाराज. तुम्ही प्रेम करून पहा एखाद्यावर, तो कधीच नाही. फक्त शुद्ध पाहिजे तुमचं, त्याच्यामध्ये खोट नाही पाहिजे, शुद्धता पाहिजे. सबसे ऊंची प्रेम सगाई. वाह महाराज. सबसे वाह वाह वाह. प्रेम सगाई. प्रेम सगाई. प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधनी को मेवा त्यागो. दुर्योधन को मेवा त्यागो. साग विदुर घर पाई रे.
गोड शब्द आहे, सबसे उची प्रेम सगाई. प्रेम असलं पाहिजे बघा. हो, पहिल्या वरानं कैकईनं भरताला गादी मागितली होती रामायणात, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. 14 बरस राम वनवासी, जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. 14 वर्षाचा वनवास रामाला दिला होता. पहिल्या वरानं आणि असाच क्रम आहे बरं का. पहिल्या वरानं गादी मागितली होती कारण मंथरा होती ती. मंथरा म्हणजे मनाचा स्तर बिघडवणारी, मन बिघडवणारी मंथरा. मनस्तर म्हणजे मंथरा, मनाचा स्तर बिघडून टाकते. अशा लई मंथरा आहेत आपल्याकडं सध्या. मंथरा म्हणजे मोबाईलच आहे सध्याच. मोबाईल म्हणजे मंथर आहे, बिघडून टाकलं त्यानं आपल्याला. स्टेटस स्टोरी स्टेटस आपण रमलो महाराज त्याचे, आपलं मन बिघडून गेलं. वाईट झालं. महिला मालिका पाहायला लागले, आपण रील्स पाहायला लागलो, काय बदल नाही त्याचे. तेच झालं. इतका नाद लागला अण्णा मोबाईलचा. अरे रे रे रे, वाईट झालं बुवा. तुमच्या अण्णा, तुमच्या नामदेवरायांचे अभंग पाठ होते, तुकोबारायांचे होते का? तुम्हाला वेळ मिळायचा पाठ करायला. आता आम्हाला स्टेटस ठेवायला 2 तास जातात. आमचं त्याच्यात सगळ्यांना फोन, मग त्याचं काय तर ते चालूच आहे. मला पण सगळ्यालाही महाराज. आमचं कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक पकवाजार मांडून. आमच्यावर का घेतो माहिती आहे का? नाही, हे घेणारे आमच्यावर का घेतो? तुमच्यावर घेतलं तुम्हाला राग येईल. आमचे सहन करतील, आमचे म्हणून आमच्यावर घेतो. सगळ्याचं तेच आहे. तुम्ही लगेच बाजूला मांडलं, मी काय तुम्हाला दीपक महाराज नाही, किरण महाराज नाही, इथलं एकही नाही बरं का. बीड जिल्ह्यात बीडला गेल्यावर सिन्नर, दुसरा आणू कुठं? बघा तुम्ही, आम्ही एक काही पोरं अन्न जेवण करताना मोबाईल पाहत. तुम्ही कधी अभ्यास करा, जेवण करता करता मोबाईल पाहता. जेवता कधी बायको ताट घेऊन जाते, मिळ नाही, माती खातात. अरे आमच्या गेवराईला ते आमची बहीण यशोदाताई, धरित्रीताई सगळे माझ्या घरी आलेले आहेत. आमच्या शेजारी एक शिक्षक आहेत. घटना घडली अशी, नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच, जाऊ दे त्यात चुकलं होतो, गेला गडबडीत. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, आबा माझाच नवरा, ती मोबाईलच खेळत होती घरामध्ये. तिचं मैत्रिणीला व्हॉट्सअप चाललं होतं, बचत गटाचे 1000 उरले, 300 उरले, 250. ती आपली मेसेज करत, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे, नवराच आहे. तिनं वर पाहिलंच नाही बरं का. तिला वाटलं नवराचा आला, पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं पाण्यास तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. त्यानं काही खाली पाहिलं नाही. ते मोबाईलमध्ये ते सोफ्यावर बसला, ही मोबाईलमध्ये ही सोफ्यावर बसली, दोघं मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत आहे का, जे ओरिजिनल आलता का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होता. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे, तुझी असं व्हायला लागलं की नाही? खरंच वाईट झालं महाराज. माणसं बोलत नाही तो एकमेकाला. 2-4 मित्र बसू द्या महाराज, तुमचं का आमचं तेच महाराज, आम्ही 4-5 जण झालं महाराज. काय नाही, वाईट झालं महाराज. जसं व्यसन लागलं. मंथर आहे, कायम ध्यानात ठेवा. ज्या मुलीचं लग्न करायचंय ना, तिचे 3-3 लग्न दाखवतात मालिकेत. पुन्हा ऐका नीट काय म्हणलो मी. ज्या मुलीचं लग्न करायचंय तिचे मालिकेत अगोदरच 3 लग्न झालेले असतात. पुढचं ऐका, ज्या मुलाशी करायचंय त्याचे पण 2 झालेले असतात. असं कसं चालेल महाराज? आपली मुलगी आपण अशा मुलाला देऊ शकतो का? आपली पोरगी आपण अशी कोणत्या मुलाला नाही देऊ शकत. मग कशाला पाहता ते? जे तुमच्या डोक्याला भ्रष्ट करेल ते मोबाईल वापरू नका, या मताचा मी नाही. वापरा ना, त्याची फार गरज आहे. त्याच्यामुळं तर आज आपल्या केशवदादाचं नाव जगात गेलंय. त्याच्यामुळं तर हे जवान आपल्याला कळू शकतात. त्या मोबाईलमुळे तर आपण कीर्तन ऐकू शकतो. माझा विरोध नाही त्याला, पण ऐका, ते मंथर आहे ती. जरा सावधान राहा. माणसाचे विचार बिघडवतात. तसंच बिघडव. कैकई खूप चांगली होती महाराज. मंथरा म्हणते, बघ कैकई, महाराणी नाही व्हायची तू, कौशल्याला मान मिळेल. पहिल्या वरानं भरताला गादी माग, दुसऱ्या वरानं रामाला वनवास माग. नाही, ती कैकई म्हणते नाही नाही, लक्षात ठेव. मंथरा बुद्धीमध्ये भरवते. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मिळतो. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाये पर बचन न जाई. अंगामध्ये वल्कल धारण होतात आणि विश्वाचा मालक, राजगादीवर बसणारा युवराज 14 वर्षासाठी वनवास. ओ वजीर बदल कर राज के वलकल पहने आज, वज्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के है तू मिलने चले माता के दरवाज, राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने, ओ देखो राजा रंग बने। अनुमति माँ के माता से कीने दंड प्रणाम, अनुमति माँ के माता से कीने
प्रणाम। माँ का आशीष पा करके राम चले बनवास, राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने, ओ देखो राजा रंग बने। विश्वाचा मालक राजा रंक बने, काय गोड शब्द आमच्या बाबांचे, फार गोड प्रमाण आहे। अंगामध्ये वस्त्र वलकल घातली आणि राम निघून गेले। कसा रे मला भाग्यश्री राग आहे, टाकून गेला। पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं आहे, फार सुंदर, टाळ वाजव। कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम, रामाविना चैन पडेना, रामाविना चैन पडेना, नाही जीवासी आराम, कसा रे मला टाकून गेला राम, वाह कसा रे टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला राम, रामाविना जीव व्याकुळ होतो, हे रामाविना, हे रामाविना जीव रे, हे रामाविना जीव जीव रामाविना रामाविन जीव, रामाविना जीव रे, रामाविना जीव, बोला रामाविण जीवा रामाविना जीव, व्याकुळ होतो, व्याकुळ होतो, रामाविण 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 जीव व्याकुळ होतो, रामाविण जीव व्याकुळ, रामाविना जीव व्याकुळ सुचत नाही का, कसा मला टाकून गेला, टाकून गेला, टाकून काय गोड वर्णन केलंय बघ। रामानं अलकामध्ये वलकल घातली, कथा आपण ऐकताय। आणि प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून वनवासाकडे जयश्रीताई निघाले। ज्या वेळेला भगवान निघाले, अयोध्या दुःखी झाली, घरावरच्या गुड्या खाली झाल्या, हंबरडा फोडून माणसं रडायला लागली की आता रामच अयोध्येमध्ये राहिला नाही। सगळे अयोध्या दुःखी झाली आणि भरत परत आला। भावासाठी कथा आहे, भावानी भावासाठी कसं जागं राहावं याच्यासाठी कथा आहे। कसं जागं केलंय भावाला, आपण धन ऐकलंय, दारा ऐकलंय, एवढं ऐका भावाचं, लगेच पुढं जाऊ आपण। आणि भावाला अरुण भाऊ कसं जागं राहिलं पाहिजे। ज्यावेळेला आता भरत परत आले, भरताला माहिती पडलं माझ्या आईनं माझ्या गादीसाठी 14 वर्षाचा वनवास माझ्या दादाला दिला। या देशातला पहिला भाऊ आहे, त्यानं भावासाठी आईला श्राप दिला, कैकेयी
चांडाळणी पापिनी ए मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. लक्षात ठेवा, जिवंतपणे ज्या दिवशी पोरगा आईला आई म्हणत नाही, जिवंतपणे ज्या दिवशी पोरगा बापाला बाप म्हणत नाही, आई वडिलाच्या दुःखात आई वडिलाला मेल्यापेक्षाही जास्त दुःख असतं. जिवंतपणे आईला बोललं पाहिजे ना, जिवंतपने बापाला बोललं पाहिजे. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. मत भूलना, तू मत भूलना. जिवंत असणाऱ्या मायबापाला जर मायबापाला पोरं बोलत नसतील तर त्यावर नका 10 लाख खर्च करू, मायबाप गेल्यावर नका 5 लाख खर्च करू. मायबाप जिवंत असताना खर्च करा. आईबाप जिवंत असताना गळ्यामध्ये तुळशीचे हार घाला. जिवंत असताना त्यांना या थुंकी त्यांची झेला. जिवंत असताना या 2 हाताने त्यांची सेवा करून पहा. फार आनंद आहे महाराज. गेल्यावर काही नाही. गेल्यावर मी माझ्या बापाचा कार्यक्रम करतो, आनंद मिळत नाही. गेल्यावर आमची यशोदाताई कार्यक्रम करते, हो ते माणसं दिसत नाहीत महाराज. जिवंत असताना करून पहा, फार आनंद मिळेल तुम्हाला. जिवंत असताना त्यांना व्यासपीठावर बसवा, त्यांची 75वी करा, त्यांचं 100वी करा, त्यांना गळ्यामध्ये हार घाला, असं मस्त कीर्तन ठेवा, एखादी पंगत घाला, हृदय भरून येईल त्यांचं. काय पोराला जन्म दिला मी. जिवंतपणे करत जा रे. खरंच सांगतो, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही. आता ही माणसं बघा, ही कोणत्या कोणत्या सीमेवर लढायला असतील आपल्याला माहिती नाही. एवढी फिरणारी माणसं आहेत, पण महाराष्ट्र फिरू शकत नाही. मी रोज 2 कीर्तनं करतो, तरी अजून मला अर्धा तुमचा सिन्नर तालुका माहिती नाही. हो 2009 पासून मी कीर्तन करतो आणि 2002 पासून मी पांडुरंग महाराजांची कीर्तन ऐकतो, गिरी अण्णांची. अण्णा कितीपासून कीर्तनं करतात, तरी सुद्धा अजून अर्धा तेलंगणा सुद्धा आपल्याला माहिती नाही. एवढे कीर्तनकार फिरतात, तरी सुद्धा त्यांना अजून अर्धे राज्य माहिती नाही. कधी आपल्याला पृथ्वीची प्रदक्षिणा होईल तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही. पण पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळतं ते रोज मिळेल तुम्हाला. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारायला वेळ नाही, एकदा जायला वेळ नाही. अरुण भाऊ आपल्याला एकदा, हो रोहिदास साहेब अजून मीच गेलो नाही. काशीला एकदा जायला वेळ मिळत नाही आपल्याला. 2 लक्ष काशीला किरण महाराज प्रदक्षिणा मारल्यावर किती पुण्य मिळेल. मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर ते गावी. एवढं वर्णन केलं ज्ञानोबरांनी काशीचं. एवढी वाराणसी आहे, तिथं जायला आपल्याला वेळ नाही. पण वाक्य माझं ऐका, काशीच्या 2 लक्ष प्रदक्षिणेचं पुण्य, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळेल तुम्हाला. काय बोलता महाराज. हो कधी मिळतंय महाराज. हो श्रीधर स्वामींची एक ओवी आहे, फार सुंदर आहे, त्यांनी लिहिलेली आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये सापडलेली, फार सुंदर. महाराज घरी घेऊन जा. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणेचं पुण्य मिळेल. 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, काशीच्या 2 लक्ष प्रदक्षिणा घातल्यावर जे पुण्य मिळतं ते पण तुम्हाला रोज मिळेल. कधी. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या आईच्या पायाला एकदा तुम्ही नतमस्तक झालात, वैभव पुढे हो ऐका, जिवंतपणे एकदा आईच्या पायाला तुम्ही नतमस्तक झाला तर एवढं पुण्य पदरामध्ये पडतं. माय बापे केवळ काशी, दुर्गा राग आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले. साधून आपल्याला सांगितलंय, प्रश्नार्थक विचारलंय, परब्रह्म उभे ठेले. विश्वाचा मालक जर आईच्या बापाच्या सेवेनं उभा करता येतो तर गेल्यावर नाही, जिवंतपणे करा. सबसे बड़ी पूजा है, ऐका ऐका, ममता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति, चाहे न तीरथ दूजा. श्री राम जय जय राम,
सबसे बडी पूजा माँ बाप. काय सुंदर सांगितलंय आपल्याला. हे सगळी प्रमाण त्याच्यासाठी. श्राप दिला त्यानं, मा कैकई आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. प्रकाश पडला डोक्यामध्ये, मंथरा निघून जाते. भरत निर्णय घेतो, गादी भरतो आणि निघतो. प्रभू रामचंद्राकडे पोहोचतो. ऐका, हंबरडा फोडून रडतो, मला माफ करा म्हणतो. माझं चुकलंय म्हणतो. कधीच चुकलं नाही बरं का. भरताचं अण्णा चुकलेलंच नाही. तुम्ही सगळे जुने कीर्तनकार इथं आहेत, सांगा असं एखादं आहे का कुठं भरत चुकलाय? चुकतच नाही महाराज. भरत कधीच चुकलेला नाही, तरी माफी मागतोय. हो महाराज, चुकलेलाच नाही बुवा, तरी माफी मागतो. आपली चुकी होऊन माणसं माफी मागत नाहीत महाराज. वाईट आहे की नाही? काय होतं माफी मागायला? काही होत नाही. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्त्या गवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी. नम्र झाला भूत, हात जोडत जा. हो, कायम नम्र राहा. हो बघा, हात जोडले की माणूस मोठा होत असतो बरं का. हात जोडत जा, पाया पडत जा. काही होत नाही त्यानं. हात जोडले की माणूस मोठा होतो बघा. असे हात जोडले पाहिजे. भरत म्हणतोय, मला माफ करा, परत चला. गादी तुमची आहे, सिंहासन तुमचं आहे, राजगादी तुमची आहे. माझ्या आईचं चुकलंय. सगळेजण म्हणतात परत चला. त्यावेळेला त्या भरताला प्रभू रामचंद्रानं जागं केलंय. भावासाठी जागं राहणं त्याला शिकवलंय. त्याच्यासहित आपल्यालाही शिकवलंय. फार सुंदर शब्द आहे. तुम्हाला टेन्शन आलं ना कधी, एवढं ऐकत जा. एखाद्या वेळेला फारच दुःखी झालात ना तुम्ही, ऐकत जा. कायम तुम्हाला दुःखातून मोकळं करणारं ही गीत आहे. दैव जात दुःखे भरता. भरत असं नाराज होऊ नको म्हटलं, असं दुःखी होऊ नको. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. काही करू शकत नाही. यशोदाताई नाही, धरित्रीताई नाही, साखरे महाराज नाही. बाप गेला तरी काय, नवरा गेला तरी काय. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. हे भरत, माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात. हे लक्षात ठेव रे भरत. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. लक्षात ठेव भरत, दोन गोष्टीतून कोणी चुकत नाही बघ. एक, म्हातारं होण्यातून कोणी चुकत नाही. आणि दोन, नाहीच म्हातारे झाला तर मरणातून कोणी चुकत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. भरत लक्षात ठेव, मी तुला जाग करतोय. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. रडू नकोस भरत, घडणार आहे. तुम्ही ठरून काही होत नाही बघ. हे घडणारच आहे. प्रारब्धानं ते घडणारे रे. लक्षात ठेव भरत. दोन ओंड क्याची होते सागरात भेट. सिन्नर तालुक्यामधून शिंदेवाडी, श्रीरामपूर, वावी पांगरी मार्गे एखादं ओंडक वाहत 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 नदीतून मराठवाड्यामध्ये जातं. गोदावरी मार्गे ते निघतं. एखादा पलीकडून तिकडच्या भीमा नदीतून येतं. दोन ओंडक्याची भेट सागरामध्ये होते बघ. ऐक रे भरत. दोन ओंड क्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा
मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा जा राजा जा जागा हो अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा 14 वर्ष तू राजगादी सांभाळ 14 वर्ष मी वनवासी राहतो भावानं भावाला जाग केलंय आपल्याला सुद्धा जाग केलंय नाराज होऊ नका आपल्या बाबतीत घडलंय प्रारब्ध आहे घडतच राहणार आहे महाराज घडणाऱ्याचे देहत्व आहे प्रारब्धाधीन काही पर्याय नाही अन्नमान जे लिहिले प्रारब्धी जे लिहिले प्रारब्धी ते ना चुके कर्म कधी ते ना चुके कर्म कधी हो नारा सारखी बुद्धी हो नारा सारखी प्रारब्धी ते न चुके कर्म कधी जा भरत जागा हो हो गीत रामायणातलं गीत मी तुम्हाला म्हणून दाखवलं हो आता आबांनी प्रमाण दिलं अर्थ एकच आहे भरताला जागे भावासाठी जाग राहा धनासाठी जाग राहा महाराज 12:30 वाजले तुम्ही 10:30ला सुरू झालते 2 तास तुमचे निघून गेले वेळ संपलेली आहे अजून पहिलं चरण पण झालं नाही महाराज कळलं आम्हाला धनासाठी जाग राहायचं दारेसाठी जाग राहायचं पुत्रासाठी जाग राहायचं हो आत्ता सांगितलं भावासाठी जाग राहायचं खूप कथा सांगितल्या लक्षात आलं असं जाग राहिल्यावर फळ काय मिळतं महाराज म्हटले असा जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे मग तो भावासाठी तो धनासाठी दारेसाठी संतांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं अभंगाचं पहिलं चरण हिता असा जो कोणी जागा आहे रामासारखा मदालसेसारखा भाऊराव पाटलांसारखा असा जो कोणी जागा आहे त्याला फळ आहे मग त्यांना धन्यता नाही तुम्ही किती चांगलं काम करा किती मोठे व्हा बिल तुमच्या नावानं फाटत नाही
धन्य माता पिता तयाची या. त्यांच्या आई वडिलाला धन्यता आहे महाराज. धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरीची प्रेम ओसंडले रुक्मिणीची. धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. वा 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 खरं धन्य धन्य जयाचे कुशी. हो बघा, 4 संत बसले होते अन्न पायरीवर. 4 संत, त्याच्यातले पहिले संत होते कबीर महाराज. ते मुसलमान होते, त्यांना मंदिरात येऊ देत नव्हते त्या काळातले लोक. पंढरपूरच्या पायरीवर बसले होते वैभव. हे सगळे आमचे मित्रमंडळी आता आलेली. धनंजय महाराज आहेत, वैभव दादा आहे, खूप आहेत. अशी सगळीच आता आपण आलेली आहात तिथं ताईला भेटण्यासाठी. केशव नायक शहीद केशव गोसावीला मुजरा करण्यासाठी आपण आलेली मंडळी. एवढी 2 मिनटं ऐका, अभंगाची जुळवणी करतो आणि लगेच थांबतो. एकाच मिनिटात, फक्त 2 मिनटं ऐका. पहिले संत होते कबीर महाराज, मुस्लिम समाजाचे होते. कबीर मोमीन लतीफ मुसलमान बसले होते पायरीवर. त्यांना त्या काळातले लोक मंदिरात येऊ देत नव्हते. त्यांच्या शेजारी आणखी एक संत होते, त्यांचं नाव होतं चोखोबाराय. ते मातंग समाजाचे होते. धाव घाली विठू आता चालू नको मंद, त्यांचे अभंग आहेत बघा. हो, ते चोखोबाराय बसले होते. त्यांना पण कीर्तनाला मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं. आणखीन एक संत होते बसलेली, त्यांचं नाव होतं संत जनाबाई महाराज. हो, त्या गंगाखेडून आलेल्या होत्या. त्यांना पण मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं. आणखीन एक महिला संत होत्या, त्यांचं नाव होतं कान्होपात्रा महाराज. मंगळवेड्याच्या होत्या. त्यांना आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. अशी वेश्येची मुलगी होती. असे 4 समाजाचे 4 संत त्या काळामध्ये पायरीवर बसलेले होते. नामदेवरायांचं वाळवंटात कीर्तन नसायचं, याच्यात असायचं मंदिरात. आणि त्या काळातले लोक रावळात येऊ देत नव्हती. आणि 21व्या वर्षी ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4 संत वारीला पंढरपूरला पोहोचले. तर पहिलं चित्र पाहिलं तर या सगळ्या संतांना मंदिरात येऊ दिलं जात नाही. ज्ञानोबारायांनी विचारलं, का हो कबीर महाराज, तुमचे तर शेले विणतो म्हणे भगवान. का हो चोखोबाराय, तुमचे तर ढोरं ओढतो म्हणे भगवान. का ग जनाबाई महाराज, तुझ्या संग तर देव दळू लागतो म्हणे. काय ग कानोपात्रा, तुझ्या भजनामध्ये देव नाचतो म्हणे. मग तुम्ही मंदिरात का जात नाही, का कीर्तनाला आतमध्ये नाही? सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, ज्ञानोबाराया आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. बघा, जगातले सगळ्यात मोठे सखे जर कोण आहेत तर ज्ञानेश्वर महाराज आहेत. या जगात सखा कोण आहे? ज्ञानोबाराय आहेत. का ज्ञानोबारायांना संप्रदायानं एवढा मान दिला? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानियांचा राजा किंवा ज्ञानियांचा गुरु. का बरं ज्ञानियांचे गुरु, का बरं ज्ञानियांचे राजे झाले? सगळ्या समाजाचे संत म्हटले तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही, मग आपण कोणीच मंदिरात जायचं नाही. सगळ्यांना वाळवंटात आणलं. मेळविले मांदे वैष्णवांची. नामदेवरायांचं कीर्तन, नामदेवराय हे सखे होते ज्ञानोबारायांचे. हाक दिली, नामदेवा अरे आता मंदिरात कीर्तन नाही करायचं, आता वाळवंटात कीर्तन करायचं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. एवढं कीर्तन रंगाला आलं. रोहिदास साहेबांच्या चाली, पांडुरंगांना बसलेले. महाराज काय बोलतोय, काय स्वर लागलाय, काय त्या दीपक महाराजांच्या लग्या, त्याच्या अगोदर किरण महाराजांची मस्त थाप. असा गोड कीर्तनाला रंग आलेला. कीर्तन रंगलेलं होतं. संपूर्ण 1:15 वाजला तरी बोलतच राहावं असं कीर्तन रंगलं होतं. पण अशा कीर्तनात देव आला. देव नाचायला लागला. आणि मग देवाला देव म्हटले मंदिरात का नाही? म्हटलं इथं यायचं, तू आता इथं आमच्यामध्ये राहायचं. आणि मग आदेश दिला ज्ञानोबारायांनी, म्हणा कबीर महाराज अभंग, म्हणा चोखोबाराय अभंग, म्हणा गोरोबा काका अभंग. सगळ्या संतांनी अभंग म्हणायला सुरुवात केली. ज्याचे त्याचे अभंग सुरू झाले. अवघा रंग एक जाल रंगी रंगला रे, रंगी रंगला
रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगी रंगला रे रंगी रंगला श्रीरंग. इतका गोड कधी भैरवी कधी मालकंस कधी मारवा कधी पुरिया येते मला 2-4 एवढे नाही असे 2-4 तुमच्या एवढे नाही असे गोड राग गायला सुरुवात झाली. गोड गाता गाता सगळं संमेलन तयार झालं आणि ज्ञानोबारायांनी सगळ्याला ग्रंथ लिहायला लावले प्रकाशित केले ज्ञानोबारायांनी. कोण म्हणता आता न्याय मिळाला अरे आंबेडकर साहेबांनी आता न्याय दिला महिलांना. आता ते आरक्षणावर न बोललेलं बरं जाऊ दे ऐका तुम्हाला पाठच येते. आता लोक म्हणतात अरे तो आत्ता दिला त्यांनी 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी चोखोबारांच्या पत्नीला न्याय दिला. लिहा अभंग 750 वर्षापूर्वी माझ्या चोखोबारांचे अभंग कबीर महाराजांचे अभंग गोरोबा काकाचे अभंग सगळ्याला एकत्रित केलं. मराठा काय माळी काय कुणबी काय गोसावी काय 18 प्रगट जाती एकत्रित आल्या आणि सगळ्यांनी वारी केली. ध्यानात ठेवा याच्यासाठी सांगतो ज्ञानोबारांची क्रांती आहे म्हणून आपण ज्ञानोबारांना सखा म्हणतो. विवेक सागरा ज्ञानाच्या सागरा रे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. काय वर्णन केलंय मरोनी या जावे मरोनी या जावे काबा माझ्या पोटा यावे ज्ञानाच्या ज्ञानाच्या हे ज्ञानाच्या सागरावो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या भिंत चालवली म्हणून नाही रेडा बोलवला म्हणून नाही हो समाजाच्या सगळ्या संतांना अभंग लिहायला लावले म्हणून ज्ञानोबा मेळविली माऊली वैष्णवा वारे वा गायक वा मेळविली माऊली वैष्णवा मांदी वैष्णवांची वा 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 जयाने गातली. काय हे आमचे वारकरी संप्रदायातला धोतर घालणारा नेहरू घालणारा टोपी घालणारा साधा माणूस असतो बरं का. साधा वारकरी गायक आहे पण त्यांच्या गाण्यानं तुम्हाला भुरळ नाही पडायची. बाकीचे जी गायन आहेत ना त्यांनी भुरळ पडते बघा. वर्षाला नवीन गाणं येतं एका वर्षानं पाय ध्यानात राहत नाही. हो बघा तुम्ही मागच्या इंडियन आयडलचे पोर आता ध्यानात नाही. त्याच्या मागचे इंडियन आयडल पाहिजेच नाही ते कुठं गेले मिळ नाही बरं का. आता एक ती आंधळी मुलगी बघा तिला चष्मा लावलेला आहे ती श्रेया घोषाल. अरे रे रे काय गाय ते महाराज. आंधळी मुलगी हो 2 डोळ्यानं दिसत नाही तिला पापण्या लवलव करतात आणि ती पोरगी ओ पालन हारे निर्गुण और न्यारे तुमरे बिन हमरा कोनो नाही. जेव्हा गाते ना महाराज सगळे परीक्षक रडायला लागतात. पण तुम्हाला सांगू एका वर्षाने कोणा ध्यानात ठेवत नाही. पण किती भारी गायक येऊ द्या हो. एक दिवस अण्णा लता मंगेशकरचं स्टेटस ठेवलं लोकांनी. एक दिवस लता मंगेशकर सामान्य बाई होती महाराज. अहो भगवंताची वाजवायची बासरी होती महाराज ती.
एवढी भारी गाणारी बाई, एक दिवसात ही सरळे लोक एक दिवस स्टेटस काय नाही महाराज साखरे महाराज लय भारी, काय नाही मेल्यावर कोणी ध्यानात ठेवत नाही, काही लक्षात राहत नाही. किती गेले महाराज असे, काय कोणाच्या ध्यानात सुद्धा लक्षातही राहत नाहीत लोक. लक्षात राहणारी माणसं कोणती आहेत? ती जवान आहेत महाराज, ही देशासाठी जाणारी. आपल्यासारखी काय घेऊन बसले ऐका हो, ती ध्यानात राहत नाहीत. पण 750 वर्षापासून रूपाचा अभंग रोज आहे. तोच रूपाचा अभंग तुम्ही खमाज रागात म्हणा, रोज म्हणतो मी. तेवढाच टाळ्या आहेत, तेवढाच प्रतिसाद आहे, तेवढीच आमच्या. म्हणून हे गायक म्हणजे हे भगवान भी क्या अजीब चीज है आबा तुमच्यासाठी बरं का. हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल, जरा मार्मिक आहे बरं का. काहीला आता, काहीला उद्या कळल. काय भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल म्हणजे हृदय. दिल म्हणजे ते आमिर खानचा पिक्चर नका बघू, बराबर दिल म्हणजे हृदय बरं का. इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे. माणसाला इथं चाल सुचावी आणि इथून ती गावी, आणि इथंच सुचणारी चाल आणि इथून गाणारा गायक म्हणजे आमचा रोहिदास आहे बरं का. वा वा, गायक तो उद्धाराला आहे. काय प्रमाण दिलं, कीर्तनच रंगलं महाराज. जयाने घातली मुक्तीची गवा, असे ज्ञानोबार आहे. ज्या वेळेला समाधीला बसले जग रडायला लागलं. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ती आळंदी हे गाव. पुण्यभूमी आळंदी हे गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे गाव. काय वर्णन केलंय त्या आळंदीचं समाधी सोहळ्याला. या आळंदीला फार गोड. मी 2 तास सांगतो समाधी सोहळा, आता वेळ नाही आपल्याकडे. चला याच्यासाठी सांगतो. ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीला बसले हो, सगळे संत रडायला लागले. बांधिल्या पेंधीचा सुटला से आ. या घराचा आळा गेलेला आहे महाराज. हे आपण सगळे का येतो इथं? या माझ्या बहिणीचा कुंकू रूपी आळा निघून गेलेला आहे महाराज. बांधिल्या पेंधीचा सुटला से तृणरानु माळा पांगले से. ज्ञानोबाराय समाधीला बसले. जग रडतंय रे दादा. ज्याचं दुःख असताना त्याला विचार आहे. ज्याचा बाप गेलाय, ज्याची आई गेली, जिचा नवरा गेला, तिला विचारा. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हाही संकटे आली नाही. नामा म्हण देवा पेटला हुताशन, नामा म्हण देवा देवा पेटला हुताशन. करा समाधान, करा समाधान निवृत्तीचे. बांधिल्या पेंधीचा सुटला से आ. बांधिल्या पेंधीचा सुटला से आ. ज्ञानोबाराय समाधीला बसतात. जग रडतंय, संत रडतायत, शूर रडतायत, वीर रडतायत, जपी तपी ज्ञानी सगळे रडतायत. आणि सगळे रडत असल्यानं 1:45 वाजल्यामुळं, आपली वेळ संपल्यामुळं रुक्मिणी माता देवाला विचारते. देवा, हे संत रडतायत, त्यांचा सखा चाललाय. हो नामदेवराय रडतायत, त्यांचा सखा चाललाय. हो मुक्ताबाई रडते, तिचा दादा चाललाय. हो भाऊ रडतोय, त्यांचा दादा चाललाय. तुम्ही का रडता? तुम्हाला काय झालं रडायला? तेव्हा देव म्हणते, रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. ऐक ना ग. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहतील टाळी वैकुंठ भोनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. याचेनी कुळे पवित्रा, याचेनी दर्शनी होते. पंढरीहुनी हे सोपे, जनाची हरावया पापे. हो एक 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 शब्द देवाच्या मुखातून निघायला लागला. साधकाचा माय बाप, दरुषण हरे ताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अगं असा ज्ञानी नाही, असा जपी नाही, यांच्यासारखा संत नाही. सगळ्यांना मांदियाळीत आणलं, सगळ्या संतांना भंगल्याला लावले. हो सगळ्या गोरगरिबांना केला जगाची उपकार. तारियेले नारी नर. ज्ञानेश्वरी अमृतानुभव 65 हरिपाठ संप्रदाय उभा केला. एवढं सांगितल्यावर 1 वाजल्यामुळं रुक्मिणी माता मग रडायला लागली. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओ संडले रुक्मिणीसी. आणि मग रुक्मिणी माता म्हणते, अहो मालक,
ओ देवा, तुम्ही जर या ज्ञानराजांना धन्यता देत असाल, या ज्ञानराजांसाठी जर विश्व रडत असेल, तर मी या ज्ञानराजाला धन्यता नाही देणार. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता. धन्य माता पिता, दयाची या धन्य माता पिता, दयाची या धन्य माता पिता. एकाच दिवसात सगळा कार्यक्रम राहतो, पूजा राहते, मानवंदना राहते आणि कीर्तनही राहतं. त्यामुळे थोडंसं एक वाचतो आणि एवढं सहन करत जा. रोजच आपण झोपतो तर चालूच आहे महाराज. एक दिवसानं 11 तारखेला, हे 11 तारीख अशी लिहूनच ठेवायची डायरीला. हो रोहिदास आबा, 11 लिहूनच ठुजा डायरीला. एवढं आमच्यासाठी येत जा. आमची बहीण आहे, मी या घरातलाच आहे, भाऊ आहे तिचा, शब्द दिलेला आहे तिला आणि ते पाळणारच महाराज आहे. मी काही तसा नाही, सोडून देणारा नाही. अगदी आमचा बहिणीचं नातं आहे. खरं सांगू अण्णा, मला देवानं सख्खी बहीण दिली नाही, चुलतही नाही. काय दुर्भाग्य असं, मावस बी नाही बरं, चुलत नाही, मावस नाही, सख्खी नाही, चुलत सुद्धा नाही, कसलीच बहीण नाही. आणि मला कधीतरी वाटत राहतं, मला जर बहीण असतीच ना तर ती आमच्या यशोदेसारखी दिसली असते, आणि तीच आहे महाराज, म्हणून ती मिळालेली आहे. बहीण आहे, खूप तिचं प्रेम आहे माझ्यावर, खूप प्रेम आहे महाराज. आणि अतिशय निष्कलंक, अतिशय निष्कपटी, अतिशय साधी महाराज. एवढं कोणी नाही. खूप अशा ताई आमची धरित्री ताई बसलेली आहे. दुसऱ्या आमची ती नेवासा तालुक्यातून आलेली आहेत ताई आहेत बघा, यांची खूप महाराज लवकर गेले बघा. मालक यांची कुंकू गेले, तो जरा आठवण काढत जा बरं. हे बसलेले आहेत कायम. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. अजूनही अंगावर काटा येतो. ज्या दिवशी ती 11/11ची घटना पाहिली ना आपण, अंगावरचे थरकाप उडवतात. मी काल स्टेटस ठेवलं होतं माझ्या मोबाईलला. 200 लोकांनी मला रिप्लाय पाठवले की महाराज हे खालचं जी तुम्ही व्हिडिओ शूटिंग केली कुणाकडे केली, कुठं आहे ही शूटिंग, असं घडलंय. अहो घडलंय हो महाराज. चला म्हटलं पाहायला शिंदेवाडीला. एक यशोदा नावाची मुलगी आहे, तिच्या गर्भामध्ये बाळ आहे, आणि अशी पोरगी, एक नवरा तिचा जातो, कपाळाचं कुंकू जातं, अपंग हाताचा बाप आहे, असा बाप संसार चालवतो. आज त्या यशोदेला आपण सगळे सहकार्य करतो, किंवा ती उभी राहिली पायावर, हे सोडून द्या, पण तिला किती सहन करावं लागलं असेल महाराज. तिच्या अंतकरणात किती दुःख असेल, हे कुणाला येऊ नये महाराज. खरंच येऊ नये.
या लोकांना आयुष्य मिळालं पाहिजे. उलट आपल्यासाठी उभी आहेत बघा. तिथं मी मगाशी सौरभ आवटीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. केशवचं सांगतो कायम, खूप सांगतो महाराज. असं कीर्तन नाही बघा, त्या कीर्तनात मी जवानाचं वर्णन करत नाही. लोक म्हणतात महाराज तेवढे 5 मिनिटं का होईना सांगत जा, आमच्या जवानाचं सांगत जा. खरंच रे, एखादा दिवा जवानाच्या नावानं लावत जा, एखादा दिवा गरिबाच्या नावानं लावत जा. आपल्यासाठी प्राण दिलाय रे त्यांनी. हो, पैसे मिळतात म्हणून नोकरी नाही रे, पैसे तर आपल्यालाही मिळतात ना. आपण काय कमी पैसे घेतो का? आपलंही पैशासाठी जीवन चाललंय ना. पण त्यांना पैसे मिळून आपण तरी सकाळी आपलं लेकरू पाहिलं तर संध्याकाळी नाही दिसलं तर कासावीच मन होतं. 5-5 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष बायकोला घराला सोडून ही माणसं राहतात. अरे थंडीमध्ये जर जास्त थंडी पडली तर 2 रगा अंगावर घेतो आपण, ते मात्र तिथं उभी राहतात. अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड, अगोदर मला मारून टाक, आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. आजची दिवाळी, आजचा सण जर आपला आनंदात होतोय तर कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. थी खून से लथपथ काया, फिर अभी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. अरे केशवसाठी म्हणूया, या सगळ्या जवान ज्या वीर पत्न्या बसल्या त्यांच्या पत्तीसाठी म्हणूया, या देशातल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मातीसाठी आपला प्राण दिला त्यांचं म्हणूया. क्या लोग थे वो दीवानी, क्या लोग थे वो अभिमान, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. या जवानांसाठी खूप खूप आयुष्य मिळालं पाहिजे. तुम्ही आमचं रक्षण करताय. आणि जे गेलेत आपल्यासाठी, माझ्या केशवदादा सारखे, गेलाय केशवदादा, 5 वर्ष झाले बघा, कधी गेले कळालं नाही. कधी दिवस जातात. आपल्याला काय रे, यशोदाताईला विचारा, काव्याला विचारा, त्या सोमगिरदाबांना विचारा, फार आठवण येते बुवा. तुमची फार आठवण येते ओ दादा केशवा, तुमची फार आठवण येते. नयनी अश्रू येते दादा रे, नयनी नयनी अश्रू ये. आपण त्यांची आठवण काढतो, प्रतिवर्षी त्यांची आठवण काढत. आमची यशोदा रडते, ताई रडते, बहीण आहे ती माझी. आमच्या धरित्री ताईच्या डोळ्याला पाणी आहे. त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे. आपण तिला सगळं देऊ शकतो, काही देऊ शकतो, तिचा नवरा देऊ शकत नाही बघा. मालक तिनं आपल्यासाठी दिला, आपण तिला सांभाळा. जीवापेक्षा जास्त, आपल्या हृदयापेक्षा जास्त सांभाळा. तिच्या हातानं देशाच्या झेंडाचं वंदन करा, तिच्या हातानं आपल्या घरातला दिवा लावा, तिच्या हातानं दिवाळी साजरी करा. तिनं आपल्यासाठी त्याग केलाय रे. ती यशोदा ताई, ती धरित्री ताई, ती पलीकडली ताई. या तायांना मानाचा मुजरा, केशवदादाला मानाचा मुजरा, या जवानाला मानाचा मुजरा. महाराष्ट्रातले लोकप्रिय कीर्तनकार
ज्यांनी हजारो कीर्तनकाराला घडवलं, आज आम्ही कीर्तन करू शकतो असे आमचे पांडुरंग महाराजगिरी यांना मानाचा मुजरा. इथं बसलेला ज्येष्ठ कीर्तनकार असेल त्यांना मानाचा मुजरा. रोहिदास आबा, आमचे कृष्णा महाराजगिरी, किरण महाराज, दीपक महाराज, निलेश महाराज, एक एकाहुनी वैभव महाराज, आमचे अरुण भाऊ, एक एकाहुनी बळीरे आपण मंडळात, वाल्मिक महाराज, तुमचं गाव आणि तुमचं प्रेम असंच सदैव आमच्यावर ठेवा. हो, आमचा वैभव असेल, मग आमचा गोकुळ असेल, ही प्रेम करणारी मुलं आहेत आमची. खूप लांबून लांबून आलीत बरं. चैतन्य महाराज असतील आमचे, मला नावं आठवत नाहीत सगळ्यांची, पण सगळे असे, लखन असेल, सगळ्यांना वंदन करतो. मानाचा मुजरा तुम्हाला करतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय नाही उच्चारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकनाथ भगवान की वर्गाने ईश्वर महाराज की जय. 5 मिनिटं कोणी उठू नका. काय तुम्हाला म्हटलं बहीण नाही, आणि खरंच तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद बरं. दोन मिनिटं सर्वांनी जागेवर बसून राहा अशी विनंती करतो. शहीद नायक केशव सोमगीर दादा गोसावी या जवानाच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी प्रथमतः सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि ताई खैरनार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराज देखील या ठिकाणी प्रतिवर्षी येतात. महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. 24 मराठा बटालियनचे पूर्ण जवान या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे वीरपत्नी रेखाताई खैरनार, मंगलताई वालटे, धरित्री घुगे, श्रद्धाताई भोसले, सविताताई लांडगे, सविताताई गुंजाळ, आशाताई सोंजे, वीरमाता सुनीताताई गांजवे, वीरपत्नी शैला पाचरणे, हे सर्वजण या ठिकाणी या यशोदाताईच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित राहतात प्रतिवर्षी. खरोखर मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि वारकरी संप्रदायातील अतिशय तोलामोलाची माणसं 11-11 म्हटलं की या ठिकाणी उपस्थित राहतात. खरोखर एक संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडेल. एवढे कीर्तनकार या ठिकाणी आहेत, तेवढे मृदंगवादक या ठिकाणी आहेत, तेवढे गायकवादक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक पांडुरंग महाराज गिरी, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे. आणि मी गर्वानं सांगतो, रविदास महाराजांचं गाव आपल्या गावाजवळ आहे. रविदास महाराजांचं गाव आपल्या गावाजवळ असल्याकारणानं त्यांचा हा शिंदेवाडीचा कार्यक्रम म्हणजे जवळपास त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे. महाराज या ठिकाणी प्रतिवर्षी उपस्थित राहतात. महाराजांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. कृष्ण महाराज गिरी, प्रकाश महाराज नाईकवाडे, गुरुवर्य आमचे गुरु सुधाकर काका कुलकर्णी, वैभव महाराज बेलजाळी, श्याम महाराज गाडे, किरण महाराज गोसावी, दीपक महाराज खरात, निलेश महाराज पगार, रवी महाराज डुंबरे, सीताराम महाराज फटांगरे, रघुनाथ महाराज शिरोळे, विलास महाराज जाधव वाघसर, नारायण महाराज, चैतन्य महाराज, विनेकरी सानप महाराज. आणि प्रतिवर्षी साऊंड सिस्टीमची सेवा आमचा राहुल भाऊ करतो, राहुल थोरात, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय आमचे मार्गदर्शक पांडुरंग महाराज गिरी यांचं मनोगत फक्त या ठिकाणी होणार आहे. त्या अगोदर या ठिकाणी या वीरपत्नी यांचा सत्कार यशोदाताईच्या हस्ते होणार आहे. कृपया त्यांनी पटपट समोर येऊन तो सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. प्रथमतः 24 मराठा बटालियनचे संपूर्ण जवान यांनी सगळ्यांनी समोर या. त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार होणार आहे. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे